डिसिजन घेऊन किंवा ऑलरेडी आपलं ठरलेलं असतं मॅनेजमेंट ठरलेलं असतं की आपण डिसिजन काहीतरी घ्यायला पाहिजे इथे मात्र निर्णय नाणेफेक जिंकल्यानंतर तर तुझा निर्णय काय आहे? आम्ही फिल्डिंग करू. काय म्हणशील आतापर्यंत जो प्रवास होता तो नॉकआउट स्टेजपर्यंत तुम्ही पोहोचले आहेत लीगमध्ये काही सामन्यांमध्ये काही चुका सुद्धा झाल्या काही आपण सामने एकतर्फी होत झाले काही तर्फे चुरशी झाले शेवटच्या टप्प्यापर्यंत झाले एक सामना पराभूत सुद्धा झाला तुम्ही तर हा प्रवास तुझा कसा राहिला आहे सांगेन प्रीमियर लीगमध्ये? पहिले तर मी सगळे टॉस हरत होतो. आज इम्पॉर्टंट मॅचचा टॉस होता आणि टॉस जिंकलं तर बरं वाटते. आणि परफॉर्मन्स बघायला गेला तर खूप मोठा लाईनअप असून पण आम्ही बॅटिंग म्हणजे काहीच बॅट्समन बॅटिंग केली नाही, त्यामुळे थोडं टेन्शन होतं. आणि बॉलर्स तर खूप चांगली बॉलिंग टाकतात. आज मला असं वाटतं आम्ही जर सेमीफायनलला आलो असू तर त्यामध्ये बॉलर्स लोकांचा 90% वाटा आहे आणि बॅट्समननी काहीच रन्स केले नाहीत. त्यामुळे माझी कंप्लेंट असेल बॅट्समन लोकांना की तुम्ही एवढ्या मोठे नाव असून पण परफॉर्म करत नाही आहे. तर त्यासाठीच आमचं फक्त तेच असेल की बॅटिंग चांगली करून रन्स चांगले करू जेणेकरून आमचे बॉलर डिफेंड करतील. यू मीन दॅट की तू पहिले फलंदाजी करणार? नाही नाही, आम्ही फिल्डिंग करू. कारण तुझ्या बोलणार मला असं वाटलं की डिफेंड करण्यासाठी. बरं 8 षटकांचा सामना मागे आपण बघितलं की सर्व सामने आपण 5-5 षटकांचे खेळलोय लीगमध्ये आता मात्र 8 षटकांचा सामना आहे आणि अशा मुवमेंटला तुझ्या संघात मला काहीतरी चेंजेस पाहायला मिळतोय. काय चेंजेस केलेस? 8 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आकाश तारेकर येईन असेल, एकच चेंज असेल आणि सुमित टेकले पण येईन असेल आणि बाकीचे 5 बॉलर्स आमचे आहेतच. पण 8 ओव्हरची मॅच असल्यामुळे मला असं वाटतं की 5 ओव्हरचा गेम हा डिफरंट होता आणि 8 ओव्हरचा हा गेम डिफरंट आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला सेशन वाईज खेळायला लागतं. त्यामुळे 8 ओव्हरमध्ये थोडी मजा येईल खेळायला कारण प्रत्येक संघ हा 5 ओव्हरचा फॉर्मॅट खेळून आला आहे. त्यामुळे 3 ओव्हर एक्स्ट्रा आहेत त्यामुळे त्यांना पण सगळ्यांनाच टेन्शन आहे की पुढच्या 3 ओव्हरचं मॅनेजमेंट कसं करायचं. तर मजा येईल मॅच खेळायला. आम्हाला सर्वांना माहितीच आहे कारण की पूर्ण प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे की आकाश तारेकरला संघाच्या आतमध्ये घेणं हे खूप इम्पॉर्टंट होतं. मागचे सर्व सामने तो बेंचवर बसून होता किंवा डगआउटमध्ये बसून होता. पण तुला त्याच्याकडनं काय अपेक्षा आहेत? कारण 8 षटकांचा सामना आहे आणि त्याच्याकडनं तसा गेम आपण नेहमीच बघतो. तुझ्याकडनं अपेक्षा वेगळ्या काय आहेत? नाही, आकाश तारेकर आता सध्या इन्फॉर्म बॅट्समन आहे पण मागे 5 ओव्हरची मॅच असल्यामुळे आकाशला बॅटिंग येणार नव्हती त्यामुळेच मॅनेजमेंटने त्याला बसवलं होतं. पण आता 8 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आकाश तारेकर असा प्लेअर आहे की तुम्हाला पाहिजे तेव्हा फटके पण मारू शकतो आणि मॅच चालू पण ठेवू शकतो. त्यामुळे आकाश तारेकर येईन आज. एका चांगल्या संघाची गाठभेट होते सेमीफायनलमध्ये इम्पॉर्टंट मॅच. आता मात्र नॉकआउट कारण इथे मात्र काही चुका झाल्या तर स्पर्धेतना बाहेर. पण समोरच्या संघाने ज्याप्रमाणे परफॉर्म देऊन आतापर्यंत या स्टेजपर्यंत पोहोचले काय म्हणशील त्यांच्याबद्दल? नाही, समोरचा संघ पण खूप चांगला आहे. आम्हाला 20 लाखाला आम्ही सेमीफायनल खेळत होतो तेव्हा त्यांनी 59मध्येच रोखलं होतं. पण आमच्या बॉलर्सनी चांगली बॉलिंग केली होती आणि त्यांची पण थोड्या चुका झाल्या होत्या त्यामुळे ते हारले होते. तर समोरची टीम एकदम साधी आहे असं काय जाणणार नाही कारण सेमीफायनलला आलेला संघ हा कधी पण चांगलाच खेळून आलेला असतो आणि एवढ्या मोठ्या चांगल्या चांगल्या टीम्स असताना ते सेमीफायनलला आलेत म्हणजे त्यांचा टीम चांगला आहे आणि सध्या ते चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहेत. तर आम्ही असं हलक्यात घेणार नाही आहे. जे गेम आम्ही नेहमी खेळतो तेच खेळणार. विशालकडे हो. विशाल, टॉस इम्पॉर्टंट होता कारण जरी आज आपण सामने आपण बघतो रेग्युलर आपण सामने जर बघितलं लीग मॅचमध्ये आपण बघितलं की 9:30 पावणे 10 सामने सुरू व्हायचे. पण आज फक्त 3च सामन्याचा शेड्यूल आहे त्यामुळे आज थोडंसं उशीर घेतलाय आणि मागच्या 4-5 दिवसांमध्ये ना कुठल्या प्रकारचं ड्यू पाहायला मिळालं नाही. थंडी कमी झाली आहे, वारा सुटला आहे, फक्त ड्यू अजिबात पाहायला मिळत नाहीये. अशा मुवमेंटला तुझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं टॉस जिंकणं? टॉस जिंकणं तर भरपूर इम्पॉर्टंट होतं कारण समोरचा संघ हा एक टेनिस विश्वातील मोठा संघ आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला पहिला गोलंदाजी आली असती तर आम्हाला त्याचा बेनिफिट मिळाला असता. पण असं काही नाही. आम्ही त्यांना जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. विशाल, तुझा प्रवास कसा राहिला? कारण तू सुद्धा एका मॅचमध्ये मागे बाहेर बसला होता, बाकीच्या खेळाडूंना संधी मिळाली. ज्याप्रमाणे समोरचा स्क्वॉड आपण बघतोय की भरपूर खेळाडूंचा स्क्वॉड आहे, तुझ्या सुद्धा संघामध्ये भरपूर खेळाडू आहेत, स्क्वॉडमध्ये भरपूर खेळाडू आहेत, पण खूप कमी खेळाडूंना मात्र संधी मिळाली प्लेइंग मध्ये खेळण्याची. तू सुद्धा बाहेर बसलायस तर तू काय अपेक्षा ठेवते सर्व खेळाडूंकडून? मला तर भरपूर अपेक्षा आहेत खेळाडूंकडून. मी चौथा बसण्याचं कारण असं आहे की टीम ही म्हणजे मीच मॅनेज करतो. तर मी असं म्हणतो की आपण जे बाहेरने खेळाडू जे येतात माझ्या टीममध्ये खेळायला तर त्यांना कुठेतरी एक संधी प्राप्त व्हावी. तर त्याच्यासाठी मी स्वतःहून असं डिसिजन घेतो की मीच चौथा बसतो म्हणून. तर त्याच्यात असं झालंय की माझ्याकडे पण चांगले चांगले खेळाडू असल्यामुळे आणि ते येतात प्रेमापोटी येतात खेळायला. कारण काही मानधन नसताना सुद्धा कारण भरपूर ठिकाणी आता असं चालू आहे की हारो जितोचा हे चालू आहे. तर तसे माझे खेळाडू नाही आहेत. तर त्याच्यामुळे मी स्वतःहून असं डिसिजन घेतो की दुसऱ्याला बसवण्यापेक्षा आपणच बसू.
अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन विशाल, लीग मध्ये आपण बघितलं, लीग मध्ये सुद्धा आपण एकदम शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगली फाईट दिली, नंतर मात्र तुम्ही लीग क्वार्टर मध्ये तुम्ही बसलात आणि लीग क्वार्टर मध्ये सुद्धा फायनली मात्र आपला संघ पोहोचला उपांत्य फेरीमध्ये. पण जी मेहनत किंवा ज्या काही छोट्या मोठ्या चुका ज्या झाल्या आणि त्यात मात्र संघ फायनली मात्र क्वालिफाय झाला तो सेमीफायनलसाठी, हा प्रवास कसा होता? प्रवास तर चांगलाच होता. पहिली मॅच आम्ही लिंग मॅच हारण्याचं कारण होता की आमचे खेळाडू लेट पोचले इथे आणि त्याच्यामुळे 4 ओव्हरचा सामना झाला. आणि जी ओपनिंग जोडी होती ती मैदानातच उतरली नव्हती आणि पुढे जे ओपनिंग जोडी उतरलेली त्यांनी स्कोर केला नव्हता. कारण 4 ओव्हरच्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये तरी आपला जो स्कोर येणं होतं तर ते नाही आलं, तर त्याच्यामुळेच आम्ही कमी पडलेलो. पण यावेळेला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. फायनल क्वेश्चन विशाल, स्पर्धेचं मॅनेजमेंट, आयोजन, पंचांचं डिसिजन किंवा पंचांच्या माध्यमातून आपण घेतलं त्यांना निश्चित त्यांचा अनुभव या स्पर्धेत आपण जर बघितलं, मगाशी त्यांनी सुद्धा तुला उल्लेख केला की तुमच्याकडे आज मात्र आम्ही 1 मिनिट प्रत्येक ओव्हरला एक्स्ट्रा दिलाय, तुम्हाला 7 षटकं 35 मिनिटात कव्हर करायचे आहेत आणि 36व्या मिनिटाला किंवा 35व्या मिनिटाला किंवा 36व्या मिनिटाला षटक शेवट चालू झालं पाहिजे. हे मॅनेजमेंट आणि आयोजन कसं वाटलं? आयोजन तर गेल्यावर वेळेपासून आता थोडं काही कारणास्तव त्यांचं मागे पडल्यात ते. पण मला खास करून अंपरचं धन्यवाद कारण अंपरिंग ही जबरदस्त आहे. मला असं वाटलं नाही की हे ऑर्गनाईज जी टुर्नामेंट केली आहे की त्यांनी केले, तर पूर्ण जे मॅनेजमेंट आहे ते अंपर करतात, तर त्यांना मी प्रथम धन्यवाद देईन. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. उपांत्य फेरीची पहिली लढत दोन्ही संघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर नाणेफेक संपन्न झाली, नाणेफेक जिंकली ती योगेश पेंडकर म्हणजे सिद्धविनायक उसगाव संघाच्या संघनायकाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला 8 षटकांच्या सामन्यामध्ये. आणि काही चेंजेस संघामध्ये पाहायला मिळणार. आज आरफ शेख एका बाजूने दिवदादा प्रतिष्ठान संघामध्ये इन झालाय, तर एका बाजूने आपण जर बघितलं तर सिद्धविनायक उसगाव संघाच्या माध्यमातून आकाश तारेकरला संधी मिळते, जो मागच्या सामन्यांपासून मागच्या काही लीग मध्ये आपण जर बघितलं तर सर्व सामन्यांमध्ये तो बसलेला होता बेंचवर, पण त्याला मात्र 8 षटकांच्या सामन्यामध्ये संधी मिळते खेळण्याची. निश्चित आपण एक चांगली फाईट बघणार आहोत. उपांत्य फेरीची पहिली लढत नॉकआउट स्टेज आहे. इथे मात्र या स्पर्धेत उपांत्य फेरी खेळत असताना ज्या चुका होतील तो संघ स्पर्धेत बाहेर होईल आणि चांगला खेळ जो करेल तो मात्र थेट सांगेम प्रीमियर लीगची अंतिम फेरी गाठेल. तुर्तास थांबतो. कॉमेंट बॉक्समध्ये आपण लगेच जाऊया. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय सिद्धिविनायक उसगाव संघाच्या संघनायक योगेश पेंडकरने आणि इन्व्हाइट केलंय दीपदत्त प्रतिष्ठान JS डोंबिवली संघाच्या संघनायक विशाल म्हात्रेला. धन्यवाद.
प्लेइंग 11 आपण लिस्ट अपडेट करायची आहे आणि पहिल्या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये आता सुरू असलेल्या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही थोडासा ब्रेक घेऊन त्या ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. त्यानंतर मांडवी परिवार आणि सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, SPL, हाँ SPL. गोवा की शान सांगे किया, गोवा की शान सांगे किया, SPL, हाँ SPL. या नावाने निश्चित एक दहशत निर्माण केली आहे. आणि ज्या संघाने मात्र निश्चितपणे खूप चांगला परफॉर्मन्स दिला आपल्या विभागात त्या संघाची एक दहशत सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, SPL, हाँ SPL. नावं सांगण्यासाठी त्यामुळे प्लीज आपण सुद्धा रिपोर्ट करा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि जसं पहिलं सत्र ते सुरू होईल या स्पर्धेमध्ये सातत्याने पहिल्या दिवसापासून आपण या चौकडीला आपण ऐकले प्रसाद परब, मच्छिंद्र पाटील, मनीष पाटील आणि त्याचबरोबर अशोक नाईक. आमच्या सर्वांचा आवाज प्रत्येक सामन्यामध्ये लागणार आहे. त्याचबरोबर टेक्निकल टीम आमच्यासोबत तुम्ही पाहतात तर टेनिसक्रिकेट.in सर्व कॅमेरामॅन, टेक्निकल टीम, स्कोरर सर्व उपस्थित झाले. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्वतः CEO सुद्धा उपस्थित आहेत या क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळाला. संतोष नाणेकर, गौरव सावंत, अक्षय चिवडे, मनोज वाघ, त्याचबरोबर विघ्नेश धुळे, राकेश शिरमाळी, नरेश पाटील, साहिल आणि त्याचबरोबर सुदर्शन तांबे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा आजच्या या अंतिम दिवसासाठी. माझ्यासोबत गुणसंख्या लेखक म्हणून मी ते मात्र काम पाहत असताना या स्पर्धेमध्ये विराज तेंडुलकर याचं सुद्धा आगमन झालं आहे. विराज सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा. पण आज मात्र आमच्या पंचांची सुद्धा नाव मी आवर्जून घेईन. ते म्हणजेच सुजित राणे, राजू धाबोळकर, अभि तळेकर आणि असलम शेख सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या दिवसासाठी आणि अंतिम दिवसासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आमच्या सोबत माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मच्छिंद्र पाटील, मनीष पाटील, अशोक नाईक यांचं सुद्धा आगमन झाले. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा. आमचे डीजे ऑपरेटर धीरज आणि त्याची पूर्ण टीम इथे सज्ज आहे. धीरज नाईक आणि सर्व टीम आमचा आवाज आमच्या लाडक्या रसिकांपर्यंत ते पोहोचवत आहेत आणि अप्रतिम संगीत सुद्धा आम्हाला ऐकायला मिळतं. या सांगीम प्रीमियर लीगमध्ये अत्यंत सुंदर आणि वैभवशाली असं हे गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्स हे मैदान आणि त्यावर सुरू असलेला सांगीम प्रीमियर लीगचा अंतिम दिवसाचा पहिला सामना, उपांत्य फेरी पहिली, सिद्धिविनायक उसगाव वर्सेस दीपकदादा प्रतिष्ठान. दोन्ही संघाचा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून जायचा आहे. आणि जसा सामना इथे सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये या इन्व्हाइट करूया पहिल्या सत्रासाठी पहिल्या 4 षटकं, त्यानंतरची 4 षटकं, एकूण 8 षटकांचं इनिंग असणार आहे. आणि त्या दोन्ही इनिंग मध्ये आपला आवाज ऐकायला मिळेल. मनीष पाटील आणि त्याच्यासोबत असतील अशोक नाईक. धन्यवाद. चला बॅट्समन पाठवायचे, वेळ घेऊ नका. विशाल आपले ओपनिंग बॅट्समन पाठवून द्या. ऑल द बेस्ट. हॅलो 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 ओके. नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक आणि दोन्ही संघ खेळाडू, पुन्हा एकदा स्वागत तुमचं कॉमेंट्री बॉक्स मधून. मी अशोक नाईक, आमच्या सोबत मनीष पाटील. स्पर्धेचा अंतिम दिवस मनीष कधी उजाडला तो समजलंच नाही खरोखर. एक्झॅक्टली, कारण माझं तर हे पहिलंच पर्व आहे आणि गेल्या कित्येक पर्वांपासून तुम्ही या संख्या प्रीमियर लीगला आपला आवाज देताय आणि वाटलं नाही की कुठल्या वेगळ्या परिसरामध्ये आलोय. घरच्यासारखं आयोजन वाटलं आणि खूप चांगलं हे आदरातिथ्य संख्या प्रीमियर लीगचं मिळालंय आणि खूप चांगली लोक. बघा आपण जेव्हा परिसरात जातो ना, सिद्धिविनायक उसगाव टीम मेंबर यायचे प्लीज लगेच. एक्स्ट्रा प्लेयर योगेश पेंडकर, आपण एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्यायचे प्लीज. तर घरी आल्यासारखं जाणवलं होतं, कारण आपण जेव्हा वेगळ्या परिसरामध्ये समालोचन करण्यासाठी जातो, भाषा शैली वेगळी असते, प्रोनाऊन्सिएशन वेगळं असते, मात्र इतकं काही जाणवू दिलं नाही आयोजकांच्या माध्यमातून, तसंच टीमच्या माध्यमातून. आणि तुम्ही देखील याच परिसरातले आहात. प्रसाद परब सर आहेत, मच्छिंद्र पाटील सर आहेत. खूप चांगली बॉन्डिंग या ठिकाणी झाली आणि 8व्या दिवसापर्यंत आपण आलोय आणि कळलंच नाही.
खरोखर खूप खूप धन्यवाद. सुरुवातीला मनीष खरंच आभार मानावे लागतील ते सनशाईनचे पुऱ्या क्रिकेट टीमचे, त्यांच्या आयोजनाचे. मग त्यात उदय नाईक असतील, सुदेश नाईक असतील, रितेश नायर असेल, त्याचबरोबर आदरणीय सूर्यदत्त नाईक, त्याचबरोबर मी गौरव सावंतचे खास करून आभार मानेल. या स्पर्धेदरम्यान आमचे मित्र समालोचक जय भोसले आणि जसे आमचे प्रसादजी परब रतनबुवा ट्रॉफी करतात, म्हणजे गेली कित्येक वर्ष सातत्याने ती स्पर्धा करतायत. आणि मी म्हणेन की ही स्पर्धा सुद्धा मी सलग 6व्या वर्षी करतोय. खरोखर खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांचं, तुमचं सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि सनशाईन क्रिकेटर्सचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. कारण मनीष मी म्हणेन की एखादी स्पर्धा आपल्याला सलग इतकी वर्ष मिळते म्हणजे खरोखरच हा खूप मी म्हणेन की एक भाग्याचा क्षण आहे आपल्यासाठी. हे जबाबदारी होती ऍक्च्युली. बघा आपल्याला जेव्हा आपण वेगळ्या परिसरात आमंत्रित केले जाते तेव्हा एक जबाबदारी असते की आपला आवाज, आपल्या आवाजाने त्या स्पर्धेला एक वेगळी रंगत आली पाहिजे, एक वेगळं चार माला पाहिजे. आणि तसं आपण सर्वजण करतोय. tenniscricket.in ची टीम देखील घरबसल्या प्रेक्षकांसाठी खूप चांगलं थेट प्रक्षेपण करते. आमचे DJ धीरज आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या आवाजाची काळजी घेतली जाते. या सर्व काही गोष्टी जुळून आल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणजेच मिस्टर विराज तेंडुलकर खूप अचूक दर्जाचं धावसंख्या लेखन करतात आणि पूर्ण कॅमेरामॅन टीम त्या सर्वांचा खूप चांगला योग जुळून आलाय आणि आजचा हा शेवटचा दिवस उजाडलाय. बरोबर. विराज तेंडुलकर जी स्पर्धा सुरुवात झाली गेली 16 वर्ष आणि त्या स्पर्धेला सुरुवातीपासून विराज तेंडुलकर या ठिकाणी जोडले गेले. वळीव मैदानात सामन्यादरम्यान या ठिकाणी सामना शुरू होता है. कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते हैं. मैं अशोक नाइक आप सभी का स्वागत. और पहले ओवर की पहली गेंद लेकर सामने स्ट्राइक एंड पर केतन म्हात्रे. शॉर्ट पिच गेंद इस बार बैकफुट पर निकले और पुल किया गेंद को मिड विकेट बाउंड्री पर फील्डर सिंगल रन के लिए दोनों बल्लेबाज अपने अपने छोर पर सुरक्षित. तो टॉस जीता सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम ने और टॉस जीतकर मैदान पर फील्डिंग करती हुई और बल्लेबाजी को मौका दिया दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली क्रिकेट टीम को. करण ढोले और उन्हीं के साथ केतन म्हात्रे ये ओपनिंग जोड़ी और पहला ओवर में गेंदबाजी करते हुए विश्वजीत ठाकूर. शॉर्ट ऑफ बॉल होता यावेळेस इन दी एअरहून बॉलला हॅमर केलं होतं ऑन साईडला मिड विकेट रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. पहिली धाव खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केले. बघा 8 षटकांचं क्रिकेट असताना ते जबाबदारीचं क्रिकेट असतं, त्यामुळे जबाबदारी ओळखून या ठिकाणी केतनने स्ट्राईक रोटेट केले आणि जास्तीत जास्त वेळ थांबण्याचा या ठिकाणी प्रयत्न नक्कीच 2 फलंदाज करतील. अगली गेंद से बीच में और इस बार बाहरी किनारा लगा, गेंद निकली स्लिप की तरफ और इसी के साथ सफलता मिलती हुई सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम को इस पहले ओवर में 8 ओवर का मैच, 2 ओवर पावर प्ले का 5 गेंदबाज. और बिल्कुल जो कि आपसे मैं दे दूं जानकारी दूंगा, जो मैच शुरू हो गया पहले गेंद के साथ 5000 दर्शक जुड़ गए. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. SPL हा SPL. पॉवर प्ले षटक आहे आणि त्यावर पावसाच्या षटकामध्ये सर्व क्षेत्ररक्षक खेळले असतील, त्यातले 2 षटक बाहेर आहेत आणि त्याचमुळे त्या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला गेला. पण गोवा की शान सांगे किया, गोवा की शान सांगे किया. SPL हा SPL. खुल जाएगा. एक को काफी निराश मन के साथ अगले साल तक इंतजार करना पड़ेगा इस सांगे प्रीमियर लीग का जो 17वां पर्व होगा इस टूर्नामेंट का. अशोक सर, या अगोदर पण लीग सिस्टम खेळत होतो, म्हणजे जरी तुम्ही पराभूत झाला तुम्हाला संधी मिळायची, पण आता मात्र बाद झाला तर मला सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. SPL हा SPL. गोवा की शान सांगे किया, गोवा की शान सांगे किया. SPL हा SPL. विकेट बाउंड्री पर फील्डर, एक डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर 2 फील्डर बाहर. 8 ओवर का मैच है.
जो शुरू से पहले दिन से 5-5 ओवर के मैच, आज सेमीफाइनल का मुकाबला बड़े बल्ले से खेलना चाहते थे, लेकिन बिल्कुल लाइन पर नहीं थे और गेंद के ऑप्शन को छोड़ते हुए टॉस जीतकर सिद्धिविनायक सबसे बड़ा आशीर्वाद मैदान पर पॉवर प्ले में। बघा, जेव्हा जास्त षटकांचं क्रिकेट असते तेव्हा विकेट वाचून खेळणं खूप महत्वाचं होतं आणि यावेळेस दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाला, त्यानंतर बॅक टू बॅक 3 बॉल डॉट, हेच असते एका मोठ्या स्पर्धेचं दबाव आणि तो दबाव जाणवतोय दीपक दादा प्रतिष्ठान संघावर। इस भी शॉर्ट पिच बाउंसर, अंपायर का इशारा नो बॉल का, तो ये दूसरी गेंद थी और इसी के साथ जो कि अंपायर के बातचीत हुई थी कप्तान की, कप्तान ने भी काफी प्रशंसा की थी जो कि इस अंपायरिंग के लिए, और बिल्कुल दाद देनी पड़ेगी, कोई जवाब नहीं उनके लिए। लगातार बघा 8 दिवसापासून एकही निर्णय मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नाही, प्रत्येक गोष्ट तुम्हाला तंतोतंत पाहायला मिळते, पारदर्शक पाहायला मिळते। धाव संख्या 2। फ्री हिट की गेंद, इस बार कट किया गेंद को ऑफसाइड पर, नो मैच लैंड में, और जब तक डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते, 1 रन पूरा किया इसी बीच में दोनों बल्लेबाजों ने। कोई बड़ा शॉट अब तक नहीं दिखाई देता हुआ, और मैच 8 ओवर का है, थोड़ा सा रुककर बल्लेबाजी करनी पड़ेगी इस मैच के साथ। दर्शक बिल्कुल एक गेंद के साथ बहुत ज्यादा दर्शकों की संख्या भी बढ़ती हुई, स्कोर रुका हुआ मैदान पर पहले ओव्हर के बाद 3 रन 1 विकेट पर। बघा, आजचा दिवस आहे म्हणजे आजच्या दिवसात मालिकावीर या पुरस्काराकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे। जो सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल त्या यादीमध्ये आपण पाहू शकतोय, पहिल्या क्रमांकावर आहे केतन म्हात्रे ज्याने बनवल्यात 150 धावा, रजत मुंडे दुसऱ्या क्रमांक, अजित मोहिते 131 धावा, त्यानंतर थॉमस डायस 130 धावा, रजत मुंडे 114 धावा आणि सुमित डोंगरे 105 धावा। विकेट फॅक्टर्स आपण पाहिला तर राकेश प्रभूच्या 8 विकेट्स आहेत, सचिन लहाणेच्या 7 विकेट्स, करण गोन्सलकोच्या 6 विकेट्स, प्रसन्न पाटीलच्या 6 विकेट्स, प्रीतम बारीच्या 6 विकेट्स, विश्वजीत ठाकूरच्या 9 विकेट्स, विजय पावलेच्या 6 विकेट्स, राजेश सोरटेच्या 6 विकेट्स, ध्रुवित मात्रेच्या 6 विकेट्स आणि फिरोज शेखच्या 6 विकेट्स। तो बिल्कुल रस्सीखेज है जो कि इस टूर्नामेंट में, और देखना होगा कि शाम के दौर में कौन हकदार रहता है मैन ऑफ द सीरीज का। फिलहाल बॉलिंग में परिवर्तन सामने से, एक विकेट पावर प्ले में चला गया, एक धीमी शुरुआत मैदान पर, दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली क्रिकेट टीम 3 रन 1 विकेट पर, और देखना होगा गेंदबाजी में दिखाई देते हुए जिग्नेश पटेल सामने से दूर वाले छोर से अपने बॉलिंग बार पर खुद का पहला और पावर प्ले का दूसरा और आखिरी ओवर लेकर। लेफ्ट आर्म गेंद हवा में, कवर पॉइंट पर मौका बनेगा कैच का, और इसी के साथ दूसरा धक्का लगता हुआ मैदान पर दीपक दादा प्रतिष्ठान। देखिए किस तरह से लेग कटर राउंड विकेट गेंदबाजी जिग्नेश पटेल के आप रिप्ले में जरूर देख सकते हैं। राउंड विकेट जिग्नेश पटेल की गेंद, पहला थोड़ा सा जो कि बैकफुट पर निकले थे और पहले ऑफसाइड पर निकले, बाद में जो कि गेंद ने थोड़े से उछाल ली और कुछ खास समझ नहीं पाए, तो दूसरी कामयाबी मिलती हुई सिद्धिविनायक उसकाव क्रिकेट टीम को। जिग्नेशची बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे, बॉल थोडासा उशिरा रिलीज करून त्यामुळेच बॉल बॅटवर थोडासा उशिरा येतोय, त्यामुळे फलंदाज आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते, त्यामुळेच डबल माइंडेड स्ट्रोक एक्झिक्यूट करताना कित्येक दिवसापासून आपण पाहतोय आणि आता देखील तेच पाहायला मिळालंय। थोडासा डबल माइंड झाला होता, कट करायचा होता, इम्पिलच्या वरून मला बाहेर काढायचं होतं, पण शेवटच्या क्षणाला त्यांनी मन बदललं आणि अधुऱ्या मनस्थितीमध्ये हा स्ट्रोक खेळला गेला, त्यामुळे जिग्नेशला मिळाला पहिल्याच बॉलवर यश। 2 गडी बाद 3 धावा। दीपक दादा प्रतिष्ठान, जागृती स्पोर्ट्स डोंबिवली। मान्यवर कक्षात आज भरपूर मंडळी आलीत, चंद्रशेखर काकोडकर, त्याचबरोबर श्यामप्रसाद सरंबळकर, आमचे रत्नाकर प्रभू, आणि खास वैभववाडीतून संजय शेठ चव्हाण आलेत, त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र पण आलेत, आणि संजय चव्हाण म्हटल्यानंतर किरण कटकर आणि रणझुंजार वैभववाडी। मनीष मी म्हणून की काही भरपूर जे युवा खेळाडू आज मैदानात खेळत आहेत, म्हणजे कृष्णा सातपुते सारखा खेळाडू, या खेळाडूंना आणण्यात किरण कटकर आणि संजय चव्हाण यांचा खूप मोठा वाटा। आइए जुट जाते इसी के साथ अगली गेंद पर जिग्नेश पटेल, लेफ्ट आर्म राउंड विकेट, नए बल्लेबाज मैदान पर। इस बार लॉप किया, बढ़िया शॉट, इस बार बल्ले के बीचों बीच, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई, और 4 रन जो कि स्कोर के खाते में। पहला बड़ा शॉट मैदान पर निकलता हुआ दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली क्रिकेट टीम की ओर से, केतन म्हात्रे के बल्ले से। कहीं ना कहीं ये जरूरी थी मैदान पर जो कि शॉट के लिए, और बढ़िया शॉट, इस बार बल्ले के बीचों बीच, बल्ले का मुंह खोला और चौका स्कोर के खाते में। अपने बॉलिंग बार पर थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन मैदान पर, जो नजदीक थी स्लिप थोड़ा पीछे किया, शॉर्ट थर्ड मैन पर, लेफ्ट आर्म राउंड विकेट दूर वाले छोर से। अक्रॉस दी लाइन खेलना चाहते थे, स्वीप करना चाहते थे,
एक बैठक शॉट खेलना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद निकले विकेट कीपर के हाथों में। दक्ष साउंड, धीरज नाइक जो पहले दिन से हमारे साथ जुड़ चुके हैं, क्या बेहतरीन उनकी जो कि साउंड सिस्टम रही। शॉट ऑफ लेन गेंद इस बार उछाल ली, पिछली गेंद थोड़ी सी नीची रही, इस बार गेंद ने थोड़ा अनियमित बाउंस है विकेट पर पहले दिन से, और वहीं पर जो कि गुडलेस स्पॉट पर थोड़ी सी गेंद ऊपर उठी, बाहर की तरफ कट होकर निकली। जो लेफ्ट आर्म गेंदबाजी कर रहे हैं और नेचुरल जो कि उनका कट लेग कटर, लेग ब्रेक का। इस बार कट किया गेंद को ऑफ साइड पर, और जब तक गली पर फील्डर गेंद को उठाते बिल्कुल आराम के साथ, 1 रन और बनता हुआ स्कोर के खाते में, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन पर पहुंचता हुआ 2 विकेट पर। खेल जारी दूसरे ओव्हर का जो पॉवर प्ले का। टॉस जिंकून नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं योगेश पेंडकर, कॅप्टन ऑफ सिद्धिविनायक उसगाव, आणि तो निर्णय आतापर्यंत अचूक ठरवलाय दोन्ही गोलंदाजांनी, विश्वजितने आणि त्यानंतर जिग्नेश पटेलने। आतापर्यंत मगरमिठी पकड मजबूत केले, या डावावर आपला धीरज गजवले, 2 गडी बाद, फक्त 8 धावा फलकावर आहेत। बिल्कुल 2 विकेट 8 रन। और इस बार कट किया फिर से ऑफ साइड पर, और जब तक डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते, 1 रन और बन गया स्कोर के खाते में। सिंगल के साथ पावर प्ले का जो खेल था, पहले 2 ओवर का टॉस जीतकर सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम फील्डिंग करते हुए, उनके टीम के सर्वे सर्वा आदरणीय सुनील कुमार और दर्शन नाइक वो भी इस मैदान पर आ चुके हैं। आपका बहुत बहुत स्वागत। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 9 रन 2 विकेट पर। ये बिल्कुल जो कि नाजुक स्थिति, यहीं से बाहर निकलना पड़ेगा बल्लेबाजों को, लेकिन तब तक थोड़ा सा छोटा सा ब्रेक जो हमारे दक्ष डीजे के साथ। अशोक सर, तर 25 संघांपैकी हे टॉप 4 आज खेळताना पाहणार आहेत, आणि या दोन्ही संघांनी त्या दिवशी त्यांनी खूप चांगला चमत्कार दाखवला होता आणि या स्टेप पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। बघा, लोक सुद्धा चमत्काराला नमस्कार करतात, आणि अजूनही तो चमत्कार दाखवण्याची संधी दीपकदादा प्रतिष्ठान संघाकडे आहे, कारण 6 षटकं, अजूनही 36 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावात, आणि मला तर असं वाटते 70 ते 80 धावा फलकावर येणं अनिवार्य आहे जर या सामन्यामध्ये रफ अँड टफ कॉन्टेस्ट द्यायचं असेल सिद्धिविनायक उसगांव टीमला। बिल्कुल बिल्कुल 70-80 का टोटल होना चाहिए, क्योंकि 8 ओवर का मुकाबला है। बॉलिंग में और एक परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से राजेश सोरटे गेंदबाजी के मोर्चे पर खुद का पहला पावर प्ले का खेल समाप्त। फील्डिंग में परिवर्तन मैदान पर, अब फैला दी गई फील्डिंग मैदान पर दिखाई देती हुई। ओवर पिच गेंद बाहरी किनारा लगा, इस बार खेलना कहीं पर चाहते थे, गेंद चली गई जो कि वाइडिश गली पर। सिंगल के लिए निकले, तेजी के साथ गेंद को उठाते फील्ड करते, 1 रन जो कि स्कोर के खाते में और पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एकमात्र चौका अब तक जो कि तीसरे ओवर की शुरुआत, स्कोर रुका हुआ डबल फिगर में 2 अंकों में आगे बढ़ता हुआ 10 पर पहुंचा 2 विकेट पर राजेश सोरटे गेंदबाजी पर, और दोनों बल्लेबाज कोशिश तो बढ़िया कर रही है। 2 पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए हरीश मुरकुटे और उनका साथ देते हुए चौके के साथ। इस बार लेग स्टंप पर यह गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद निकली स्टंप से ऊपर से विकेट कीपर के हाथों में। कोई नुकसान नहीं, कोई रन का सवाल नहीं मैदान पर। जबरदस्त बॉलिंग राजेश सोरटीची देखील राहिले या स्पर्धेमध्ये, आणि तो देखील चांगल्या दर्जाचा गोलंदाज, फिरकीचा जादूगार आतापर्यंत ठरला, आणि ती फिरकीची जादूगारी या ठिकाणी दाखवतोय। बड़ा शॉट सामने, इस बार कोई मौका नहीं, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर कृष्णा सातपुते काफी दूर थे गेंद से, और पहले बाउंस के बाद गेंद निकलते हुई लॉन्ग ऑन बाउंड्री को पार करते हुई 4 शक्तिशाली होतो, आणि दबावामध्ये काही खेळाडू चांगला खेळ करतात, काही खेळाडू मात्र स्वतःचा खेळ विसरतात। या ठिकाणी केतन मात्र आपला दमखम दाखवतोय आणि धावसंख्या नेऊन पोहोचवतोय 14 या आकड्यावर। बिल्कुल अगली गेंद, और इस बार अंदर की तरफ आती हुई एक निश्चित रूप से बाउंसर गेंद के लिए वार्निंग दे चुके हैं अंपायर। जो पिछले मैच के जो कि दूसरा बाउंसर था, वहीं पर जो कि नो बॉल के साथ प्लेट का मौका बना था, लेकिन कोई बड़ा शॉट नहीं लगा था उस प्लेट की गेंद पर। और इसी बीच राजेश सोरटे राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्क पर अगली गेंद लेकर
थोड़ा सा फील्डिंग को परिवर्तन कर रहे मैदान पर, स्वीपर कवर पर जो कि फील्डर को तैनात किया है ऑफ साइड पर। बढ़िया शॉट, इस बार बल्ले का मुंह खोला और डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई। बेहतरीन शॉट इस बार, फिर से ऑफ स्टंप पर बैकफुट पर निकले, स्ट्रोक के लिए जगह बनाए और जैसे देखा गैप था जो फील्डर था और उससे काफी दूर गेंद को खेला। 4 रन बहुमूल्य स्कोर के खाते में बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे ये खिलाडी। चांगला स्ट्रोक त्याने अशोक सर आढावा घेतला की क्षेत्ररक्षक कुठल्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी मात्र हे शॉट सिलेक्शन, गॅप सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना मात्र आपला चांगला खेळ होणं बंधनकारक आहे। सुरुवातीचे 2 फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर आपल्या संघाला आपली गरज आहे ती गरज ओळखून मात्र केतन या ठिकाणी फलंदाजी करतो। वैयक्तिक 14 धावा आणि सांघिक धावसंख्या दीपक दादा प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट डोंबिवली संघाची 2 गडी बाद 18। शेवटचा बॉल शिल्लक। बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी मैदान पर। और मनीष, इस टूर्नामेंट की अगर बात की जाए सबसे ज्यादा रन जो बनाए हैं वो इसी खिलाड़ी ने है, केतन म्हात्रे। 150 रन इस मैच से पहले, बिल्कुल दावेदार है। 8 ओवर का मैच है, अपने टीम को लिए एक लंबी पारी खेलनी पड़ेगी मैदान पर क्योंकि ये मुकाबला 8 ओवर का है और आपने बिल्कुल सही कहा 70-80 का टोटल बनाना पड़ेगा मैदान पर। हेलो हेलो अशोक सर, वैयक्तिक खेळासोबत सांघिक खेळ होणं देखील गरजेचं आहे, कारण आता आपण वैयक्तिक खेळाकडे जर लक्ष दिलं तर मात्र कुठेतरी संघ शक्ती कुठेतरी डळमळीत होऊ शकते। त्यामुळे काय करायचं या महत्त्वपूर्ण नॉकआउट स्टेज मध्ये स्वतःच्या वैयक्तिक खेळासोबत सांघिक खेळ देखील चांगला कसा होईल याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। बिल्कुल, सामने से बल्लेबाजों ने भी उनको साथ देना पड़ेगा क्योंकि एक से ये मैच आपको, बड़े मैच का अगर सेमीफाइनल का मैच है तो एक के साथ आप जीत नहीं सकते, आपको एक उंगली के साथ नहीं तो आपको मुट्ठी इकट्ठी करनी पड़ेगी तो आपकी जीत होगी। और इस बीच में थोड़ा देर नीचे तरफ से खेल रुका हुआ मैदान पर, स्कोर हो चुका है 18 रन 2 विकेट पर। और इसी के साथ बीच में थोड़ा सा जुड़ जाते हमारे डीजे के साथ। कवळे आसा ती म्हणल्यार सांजे सगळ्यां खातीर हावजी आसतल्यो जल्दी 5 आणि हावजीक प्राइज आसतलें 35,000। हावजी जल्दी 5 आणि कॅश प्राइज 35,000। तेच बरे 100 रुपयांक डोनेशन कुपनां हांगासर आमचे व्हॉलंटियर्स घेवन भोंवतात। ह्या कुपनांतल्यान तुमकां फर्स्ट प्राइज 50,000, सेकंड प्राइज 30,000, थर्ड प्राइज 20,000 आणि 10,000ची 3 कन्सोलेशन प्राइजां अशी हांगासर इनामां आसतलीं। कोणे जरी हावजी काडलें ना अथवा डोनेशन कुपनां काडलें ना जाल्यार तेणी बेगीन काडचें। धन्यवाद सुशांत नाइक। तो एक बार फिर से मैदान पर खेल शुरू होता हुआ राजेश सोरटे अपने बॉलिंग मार्ग पर और बाहरी किनारा लगाए, ये मौका बनेगा स्लिप पर फील्डर, थोड़ी सी एकाग्रता जो कि बीच में खंडित होएगा जो कि मैदान पर खेल। मनीष, थोड़ा सा अपना एकाग्रता को भंग कर दिया इस बार बल्लेबाज ने। बहुत अच्छे खेल रहे थे, शानदार शॉट लगाए रहे थे, 3 चौके भी लगा चुके थे और कहीं ना कहीं थोड़ा सा बाहरी किनारा लगा, खेलना कवर पर चाहते थे और स्लिप पर गेंद निकली। ये बड़ी मछली जाल में मैं तो कहूंगा सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम के। झालाय थोडासा वेळ जो व्यतीत केला होता त्यानंतर मात्र कुठेतरी तो ट्रॅक मिस झालाय आणि केतनला पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा मोह झाला आणि त्या मोहाला बळी पडत मात्र त्याचा विकेट तो गमावून बसलाय आणि आता कुठेतरी एक चिंताजनक बाब ठरते। दीपक दादा प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघासाठी 3 गडी बाद 18 धावा, 6ची धावागती आहे पण अजूनही 30 बॉल शिल्लक है। या 30 बॉल्स मध्ये अजूनही काया पलट होऊ शकतोय। बिल्कुल, बड़ी अच्छी बैटिंग लाइनअप है, 8वें 9वें नंबर पर भी बल्लेबाज है इस टीम का, लेकिन कहीं ना कहीं एक साझेदारी फिर से बनानी पड़ेगी। जो बिल्कुल ठीक ठाक थोड़ा सा चल रहा था मैदान पर, इस ओवर में जो ओवर फायदेमंद हो रहा था मैदान पर, लेकिन इसी ओवर में जो 2 चौके के बाद आखिरी गेंद पर सफलता मिली राजेश सोरटे को और नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। विशाल पाटिल 18 रन 3 विकेट पर।
दीपक दादा प्रतिष्ठान डोंबोली क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करती हुई दमखम है इस टीम में, क्योंकि ये सफर इतने जो कि लंबा उन्होंने किया है, 25 टीम इस टूर्नामेंट में और आखिर के 4 में ये टीम आ चुके हैं, तो बिल्कुल बेहतरीन क्रिकेट उनके पास है। लेकिन आज सब कुछ दाव पर लगाना पड़ेगा इस मैच के साथ। बॉलिंग में परिवर्तन एक बार फिर से जिग्नेश पटेल खुद का दूसरा ओवर लेकर इस बार आड़े बल्ले से आगे निकले, खेला गेंद को ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लेकिन उससे पहले मिड ऑफ से आते गेंद को उठाते फील्ड करते, 1 रन पूरा किया। इसी बीच में दोनों बल्लेबाजों ने बड़ी देर के बाद 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, 19 पर पहुंचा 3 विकेट पर। एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करण्यासाठी जागा बनवली होती बॅटर हरेश मिरकुटेने, पण त्यानंतर जगनेशने फॉलो केलं बॅटरला आणि त्याच्या मात्र जवळपास बॉडी लाईन अटॅक केला आणि त्याचमुळे मतलब मन बदलून सरळ खेळावं लागलं हरेशला। 1 धाव मिळते, 1 धावीची वाढ होते। कट करना चाहते थे, छेड़खानी करना चाहते थे, थोड़ी सी बाहर जा रही थी गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का। 20 लॉस ऑफ 3 विकेट, 20 रन 3 विकेट पर। या घडीला 1-1 धाव खूप महत्वाची आहे दीपक दादा प्रतिष्ठान संघासाठी आणि वाईडच्या स्वरूपात का होईना, नो बॉलच्या स्वरूपात का होईना, पण धावा प्रत्येक बॉलवर येणं गरजेचं आहे। बिल्कुल खेलना चाहते थे ऑन साइड पर और दर्शक बहुत जो कि काफी ज्यादा संख्या के साथ जुड़ चुके हैं, जो 5,500 थे वो अब बढ़कर 7,000 से आगे निकल चुके हैं, तो ये बिल्कुल अच्छी बात है tenniscricket.in के माध्यम से। अगली गेंद जिग्नेश पटेल सामने से लेफ्ट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर। अच्छी गेंद हल्के से ढीले हाथों से खेला, डीप मिड विकेट बाउंड्री पर फील्डर, लेकिन दूसरे रन की संभावना नहीं बनेगी। तेजी के साथ मिड विकेट बाउंड्री से आते आकाश तारेकर आज शामिल किया गया है। योगेश पेनकर कप्तान ने बात की थी 8 ओवर का मैच है तो ये बल्लेबाज टीम में होना चाहिए, क्योंकि शुरू में सिंगल डबल और बाद में जो कि बड़े स्ट्रोक लगाने वाला ये खिलाड़ी मैदान पर मिड विकेट बाउंड्री पर फील्डिंग करते हुए। कट किया, बहुत ही बेहतरीन शॉट, इस बार कवर पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद के आने का इंतजार किया, लेकिन फील्डर तैनात जो डीप कवर पॉइंट बाउंड्री पर जब तक गेंद को उठाते फील्ड करते 2 रन तेजी के साथ पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। एक अच्छा शॉट, थोड़ा सा हवा में गेंद जरूर निकली थी, शॉर्ट पिच गेंद अपर कट का शॉट खेला था और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन मिलते हुए स्कोर में 23 2 रन के साथ 3 विकेट पर खेल जारी चौथे ओवर का। बढ़िया विकेट कीपिंग, बेहतरीन विकेट कीपिंग, क्या कमाल की वहां पर थोड़ा आगे निकले, जो ललचाया था इस बार गेंदबाज ने बल्लेबाज को फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव करने के लिए। गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ निकली और क्या कमाल की विकेट कीपर ने बिल्कुल जो कि तेजी के साथ स्टंप किया और एक धक्का लगा, चौथे विकेट का पतन होता मैदान पर। देखिए आप रिप्ले में किस तरह से देखिए आगे निकले, ओह क्या बढ़िया विकेट कीपिंग, बहुत ही शानदार कमाल की विकेट कीपर ने और लगभग लड़खड़ा थी पारी मैदान पर। क्या कहेंगे इस विकेट के साथ मनीष सर? जबरदस्त कीपिंग तर आहेच सर, म्हणे मी कौतुक करीन कॅमेरामॅन टीमचं, काय चांगल्या पद्धतीने पिक्चरायझेशन त्या ठिकाणी केलंय। म्हणजेच काय जे घर बसल्या प्रेक्षक आहेत त्यांच्या देखील मनामध्ये कधी कधी शंका असते पंचांच्या निर्णयावर, पण मात्र त्या शंकेचं निरसन या ठिकाणी tenniscricket.in ची पूर्ण टीम या ठिकाणी करते। बघा किती चांगलं क्रिस्टल क्लिअर नेटवर्क आहे, अल्ट्रा स्लो मोशन, 4 गडी बाद 23 धावा, अजूनही या षटकातला 1 बॉल शिल्लक आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन होतोय विशाल म्हात्रे, कॅप्टन ऑफ दीपक दादा प्रतिष्ठान जागृति स्पोर्ट्स डोंबिवली। बिल्कुल अब जिम्मेदारी आ चुके हैं कप्तान पर इस मैच को आगे बढ़ाने की। एक सूझबूझ के बल्लेबाज है और वही से लेकर जो कि रणगति को भी बढ़ाना पड़ेगा आने वाले 4 ओवर में। ये बात जो कि ध्यान में रखकर कप्तान अब मोर्चे पर मैदान पर आ चुके हैं विशाल म्हात्रे। 23 लॉस ऑफ 4 विकेट, खेल जारी चौथे ओवर का। सभी गेंदबाजी ने काफी प्रभावित किया। शुरुआत की थी विश्वजीत ठाकुर ने, पहले ओवर में एक सफलता दिला दी, बाद में जिग्नेश पटेल एक सफलता मिली, तीसरे ओवर में राजेश सोल्टे एक सफलता हासिल करते हुए और जिग्नेश पटेल एक बार फिर से अपने दूसरे और चौथे टीम के ओवर में और एक धक्का देते हुए सामने अंपायर से गार्ड लेते हुए मैदान पर और विशाल म्हात्रे स्ट्राइक पर।
आते आते बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच विश्वास बढ़ता हुआ, जो कि आते आते इस तरह से अगर गेंद बल्लेबाजी के बल्ले पर लगे तो बिल्कुल विश्वास के साथ बल्लेबाजी होगी मैदान पर। लॉन्ग ऑफ बाउंड्री से गेंद को उठाते फील्ड करते 1 रन के साथ अपने खाते की शुरुआत की मैदान पर। खेल 4 ओवर का यानी आधे ओवर का समाप्त हुआ। सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम ने टॉस जीता, टॉस जीतकर फील्डिंग दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली क्रिकेट टीम को बल्लेबाजी की और 4 ओवर की समाप्ति के बाद 24 रन 4 विकेट पर ये स्कोर बोर्ड पर बल्लेबाजी में आने वाले 4 ओवर का खेल बाकी। क्या होगा गेंदबाजी में परिवर्तन, लेकिन तब तक कमेंट्री बॉक्स में मात्र बदलाव होता हुआ। आइए माइक्रोफोन पर जुड़ जाते, बिल्कुल एक शानदार आवाज, शानदार कमेंट्री मराठी के हमारे साथ मनीष जी पाटिल के साथ। आइए मनीष, आपका बहुत बहुत स्वागत कमेंट्री बॉक्स में। आणि 4 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 6च्या धावगती 4 गडी व 24 धावा. जर याच धावगतीने खेळ झाला तर 50 ओलांडेल, पण त्या कदाचित कमी असतील. बरोबर, कुठेतरी धावा वाढवाव्या लागतील आणि जबाबदारीने खेळावं लागेल. उजव्या बाहेर टर्न होणारा बॉल आहे. जबरदस्त पिचिंग या ठिकाणी, अतिरिक्त उसळी आणि वन देखील त्या ठिकाणी मिळते. ही खासियत आहे गोलंदाज राजेश सोरटेची, कारण तितकासा मोठा रनअप नाहीये, पण बॉलला पिच खूप चांगल्या पद्धतीने करतो आणि तो स्पॉट क्लिअर करतोय. स्पॉट क्लिअर करून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावण्याचं काम राजेश सोरटे करतोय. यावेळी मोठा स्ट्रोक येतोय, बॉलचा येईल सीमा रेषा पार. या डावातला पहिला दमदार वजनदार षटकार. हेच तुम्हाला पाहायला मिळते, कारण पहिले आघाडीचे फलंदाज मात्र कुठेतरी नामोहरम झाल्यानंतर मात्र फलंदाजी करण्यासाठी कॅप्टन आलाय. कॅप्टनच्या बॅटमधून पहिला बॉलवर एक समजदारीचा फटका, दुसऱ्या बॉलवर आक्रमकता. हो, प्लॅन बेस खूप चांगलं चोख प्रत्युत्तर या ठिकाणी राजेश सोरटेने दिलंय, कारण या अगोदरच्या बॉलवर षटका आल्यानंतर तो देखील घाव जिव्हारी लागला राजेश सोरटेचा आणि त्याला देखील आता जाणवलंय की आपल्याला देखील कमबॅक करण्याची गरज आहे आणि खूप चांगला कमबॅक त्या ठिकाणी राजेश सोरटेचा. बॉल डॉट राजेश ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला बॉडी बॅलन्स व्यवस्थित नव्हता तरी देखील स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर क्रिजर मध्ये बॉल जातोय, मैदानाला गुदगुल्या कर सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. नव्हता त्या ठिकाणी चेंडू सीमा पार. 4 महत्वाच्या धावा फलंदाज त्या ठिकाणी आपल्या संघासाठी 34 ओव्हर द विकेट. यावेळेस बॉलला फॉलो करून खेळायचं होतं. स्क्वेअर ॲट द विकेट. बॉल आणि बॅटचा समन्वय होत नाही. बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जाते, कुठला सण न घेता. या गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो. यावेळेस पिचिंग देखील प्रॉपर होती आणि बॉलला हलकासा पेस दिला होता राजेश सोरटेनं आणि त्याचमुळेच नियंत्रण ठेवू शकला नाही बॅटर विशाल म्हात्रे. यावेळेस स्टॉपेज यष्टिरक्षकाच्या मागे शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. विशाल म्हात्रेच्या खेळीचा अंत झालाय. बॅटर बॅक टू द आउट. विकेट डाऊन. फटका खेळण्याची तयारी बघायला मिळाली, पण मात्र मी या अगोदर देखील म्हणालो होतो 8 षटकांचं क्रिकेट, 8 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे आक्रमकतेच्या सोबत संयम असणं देखील गरजेचं आहे. पण गरज होती जास्तीत जास्त धावांची, त्यामुळे मात्र तसे प्रयत्न विशाल म्हात्रेकडून केले गेले. मनीष, या षटकात एक मोठा फटका टोलवला होता फलंदाजाने. 2 फटके टोलवले होते या षटकात आणि कुठेतरी थोडंसं मी म्हणेन की थांबायला हरकत नव्हतं, कारण अजूनही 3 षटक बाकी होते. या षटकात जे 2 मोठे फटके होते ते निघाले होते. बॉल अगदी बॅटवर अगदी मस्तपैकी येत होता
आणि त्या ठिकाणी कर्णधाराला थोडं थांबायला हवं होतं, कारण अजून 3 षटकं होते, अजून 1 षटक तर नक्की वाट बघावी हरकत नव्हती, कारण त्यानंतर शेवटच्या 7व्या 8व्या षटकात मोठी फटकेबाजी हवी. कारण तू जसं म्हणालास, मी तुझ्या मताशी अगदी सहमत. 70 ते 80 धावा हव्यात प्रतिस्पर्धी संघासमोर, कारण जी बॅटिंग लाईनअप आहे सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट संघाची, त्या संघासमोर किमान 70 ते 80 धावा हव्यात मॅच मध्ये. सर, आपण आता जास्तीत जास्त स्पर्धा 4 षटकांच्या, 5 षटकांच्या, 6 षटकांच्या खेळतो आणि त्यावेळेस वेगळ्या रणनीतीचा उपयोग केला जातो, पण 8 षटकांचा क्रिकेट खूप कमी वेळा खेळलं जाते आणि कदाचित त्याचमुळे तो अनुभव नव्हता जागृती स्पोर्ट्स संघाला. आतापर्यंत कित्येक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, पण कदाचित या पहिल्या डावामध्ये खेळ करताना थोडीशी घाई देखील झाली आणि त्यामुळे घाईमध्ये मात्र विकेटचं समर्पण देखील केलं गेलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय कमलेश पाटील कावा, जर नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईकवर असेल विशाल पाटील. धाव संख्या 34. या फुलटॉस होता, बॉटमचा चांगला वापर, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. फाईन लेग, लॉंग लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. झाले. यावेळेस धावा येणं खूप गरजेचं आहे जागृती स्पोर्ट्स संघासाठी आणि त्या येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर विजय पावले. फुल टॉस आहे, यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक येतोय बॅटर विशालच्या बॅट मधून. आतापर्यंत मला खूप जणांनी धुतला, आता धुण्याची माझी बारी, ते पण निर्मा लावून. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी आलाय विशाल पाटीलच्या बॅट मधून. आतापर्यंत जबरदस्त फलंदाजीसाठी तो ओळखला जात होता, पण आज कुठेतरी हिरमुसला होता, पण त्यानंतर एक चुकीचा बॉल त्याला मिळाला आणि चुकीला माफी नाही, बॉल सीमारेषा पार. बरोबर, एक मस्त फटका, फुलटॉस चेंडू अगदी लेग स्टंपवरचा, आणि त्या चेंडूला योग्य शिक्षा फलंदाज देतोय. त्यासाठीच मनीष मी म्हणत होतो की कुठेतरी कर्णधाराला थोडं अजून थांबायला हवं होतं. आणखी एक षटक वाट बघायला हरकत नव्हती, कारण त्यानंतर 7व्या षटकात हल्ला करायला हरकत नव्हता गोलंदाजीवर. 5 गडी बाद 44 अशोक झाले. आता लईमध्ये येतोय बघा. स्टार्टिंग ऑर्डर जर तुमची निकामी झाली आहे तर मात्र तुम्हाला मिडल ऑर्डर मध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचे असते, कारण तुम्ही स्पर्धात्मक क्रिकेट खेळता आणि एका राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमच्याकडे 11 बॉलर्स असणं गरजेचं आहे, 11 बॅटर्स असणं गरजेचं आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण तुमच्या संघाचं झालं पाहिजे. आणि आता कुठेतरी मिडल ऑर्डर देखील तितकाच चांगला खेळ करते. 5 गडी बाद झालेत आणि आता 6वा आणि 7व्या क्रमांकाच्या फलंदाज खेळत आहेत आणि त्यांच्या बॅट मधून देखील धावा येत आहेत. धावसंख्या 44 झाले. चांगली बॅटिंग या ठिकाणी या षटकामध्ये. विजय बॉल थोडा महाग ठरतोय. यावेळेस बॅकफुटा बॅलन्स करून कट करायचा पवित्र नक्कीच घेतला होता. बॉलने एक्सप्रेस स्पीड घेतला होता आणि त्याचमुळे या वेगाचं नियंत्रण बसलं नाहीये बॅटर विशाल पाटीलला आणि बॉल जातो यशच्या हातामध्ये. बॉल डॉट. कित्येक वर्ष मनीष हा गोलंदाज बघतोय आम्ही क्रिकेटच्या या टेनिस क्रिकेटमध्ये. आजही तोच वेग या गोलंदाजाकडे आहे. सुंदर ऍक्शन, फॉलो थ्रू तेवढाच सुंदर, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि भन्नाट वेग या गोलंदाजाचा. विजय हो, यावेळेस हलकस यशरक्षक देखील तितक्याच चांगल्या पोझिशन मध्ये हवेत सूर घेऊन हा झेल कंप्लीट करायचा प्रयत्न करत होता, पण त्या ठिकाणी मात्र कुठेतरी समन्वय होऊ शकला नाहीये, ताळमेळ जुळू शकला नाहीये. जीवाचा आकत करावा लागेल, कारण हा आजचा अंतिम दिवस मात्र गाजवायचा असेल, जिंकायचा असेल तर मात्र तसा खेळ अपेक्षित आहे. बरोबर, प्रत्येक खेळाडूला आजच्या या सामन्यात स्वतःला झोकून द्यावं लागेल, कारण ही मॅच महत्वाची मॅच. या सामन्यानंतर अंतिम फेरीचे दरवाजे नक्की उघडतील तुमच्यासाठी आणि बघूया कुठला संघ अंतिम फेरीत आज पहिल्या सेमी फायनल मध्ये धडक मारतोय. धावसंख्या 45 झाले. आता लेफ्ट हँडेड बॅटर कमलेश. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक. कुठल्याच पद्धतीचा बॉलचा अभ्यास ना केला गेला नाहीये. बॉलर कुठल्या पोझिशनला येतोय, कुठला रिलीज पॉइंट आहे, टप्पा कुठे, याचा कुठलाच अभ्यास नव्हता अशोक सर. आणि फक्त खेळण्याची इच्छा बघायला मिळाली, पण मात्र खूप दुरून हा बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल जातोय डॉट. पुन्हा एकदा राऊंड विकेट बॉलिंग ट्रॅकवर विजय पावले होते. धावसंख्या 45 वर थांबले. शेवटचा बॉल असेल. चांगला बॉल होता बॉटम एंडचा, चांगला वापर, फ्लिक केला जातोय बॉलला. स्क्वेअर क्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल. क्या बात आहे, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी कमलेशची आणि विशाल पाटीलची. बघा, एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करावे लागेल, काळाची गरज आहे. 6 षटकांचं क्रिकेट झालंय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले दीपक दादा प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाची 5 गडी बाद 47 धावा.
मस्तपैकी अगदी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव वेगात, त्यानंतर दुसरी धाव, आणि या सामन्यात प्रत्येक धाव खूप लाख मोलाची असेल दोन्ही संघांसाठी. या स्पर्धेत आपण बघतोय 3 ते 4 सामने असे झाले जे शेवटच्या चेंडू पर्यंत या मैदानात आपल्याला बघायला मिळाले, आणि तीच अपेक्षा असेल तर या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकांची, युट्यूबला जे प्रेक्षक सामना बघतायत, की एक चुरशीची लढत सेमीफायनलची 16व्या वर्ष सांगेम प्रीमियर लीगचं, आणि ही चुरशीची लढत या दोन संघादरम्यान बघायला मिळू दे. चला सेमीफायनल नंबर 2 सार्थक 11 रायगड आणि मांडवी परिवार या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने लिस्ट अपडेट करायचे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे प्लीज. पुन्हा एकदा मी पुकार देतोय, मांडवी परिवार आणि सार्थक 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने लिस्ट अपडेट करायचे आणि टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये तयार राहायचे. अजित मोहिते कॅप्टन ऑफ मांडवी परिवार आणि संदीप पाटील कॅप्टन ऑफ सार्थक स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टननी तयार राहायचे, आपले लिस्ट अपडेट करायचे. बघा मोठं क्रिकेट आहे, स्पर्धात्मक क्रिकेट आहे, आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळताना मात्र तुमची प्लेइंग 11 एक्सचेंज करणं गरजेचं असते, त्यानंतरच टॉस केला जातो. त्यामुळे आम्ही नम्र विनंती करू इच्छितोय की इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला यायचे टॉस साठी, पण त्या अगोदर आपल्या खेळाडूंची यादी या ठिकाणी अपडेट करा. पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. 6 षटकांचा डाव पूर्ण झालेला आहे. आतापर्यंत 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत, कारण 8 षटकांचं क्रिकेट आपण खेळतोय. 47 धावा धावफलकावरचे नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वर येतोय. सेकंड ओव्हर वैयक्तिक हाताळताना विश्वजीत. हो, यावेळेस ओव्हर पिच बॉल होता, हलकासा बॉल टर्न होतोय आणि हलकासा एज घेऊन यशच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि विशाल पाटीलला मधला बाद होऊन परतावा लागेल. 6th विकेट डाऊन. खूप फॅन फॉलोईंग आहे गोवा, महाराष्ट्र, पूर्ण भारतामध्ये, आणि त्याला देखील वेगवेगळ्या ठिकाणी छायाचित्रांसाठी आमंत्रित केले जाते. लहान मुलं, बाल, गोपाळ सर्व त्या ठिकाणी मोह त्यांचा आवरत नाही, छायाचित्र घेतले जाते. मनीष मी म्हणेन की जसे आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर रेकॉर्ड आहेत, टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर रेकॉर्ड आहेत, तसे कृष्णा सातपुतेसाठी मी म्हणेन की एक रेकॉर्ड असेल की जास्तीत जास्त त्यांचे जे फॅन आहेत त्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढले असतील. खरोखर म्हणजे कृष्णाला सुद्धा अंदाज नसेल की आजपर्यंत ही संख्या किती झाली असेल. एक्झॅक्टली, खरंच. आणि स्वाभिमान वाटत असेल स्वतःवर. बघा दुसरं मनीष मुद्दाम सांगायचं तर एवढा मोठा खेळाडू पण अतिशय आज शांत, तसाच जो पूर्वी होता तसाच. जाऊया आता मैदानाच्या दिशेने. विश्वजीत ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय अरफ शेख. नॉन स्ट्राईकला असेल कमलेश. यावेळेस आता पूल केलाय, तितकासा आत्मविश्वास नव्हता, पण धावा मिळतील. काऊ कॉर्नर रिजन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईपर्यंत कमलेचा कॉल होता दुसरी धावसाठी, पण मात्र अरब तयारीत नव्हता, त्यामुळे मात्र एकच धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाते 6 गडी बाद 48 धावा. अजूनही अर्धशतक पूर्ण झालं नाहीये. 7वं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. धावांची भूक नक्कीच लागली आहे दोन्ही फलंदाजांना, कारण त्यांना ठाऊक आहे या धावा खूप कमी आहेत. 70-80 ओलांडायचे असतील तर षटकामागे कमीत कमी 2 फटका येणं गरजेचे आहेत, आणि दोन्ही फलंदाज हे इन फॉर्म आहेत, आणि त्यामुळे कदाचित धावा येऊ शकतील अशी आपण अपेक्षा ठेवूया. धावसंख्या 48. यावेळेस जागा बनवली होती, पण मात्र कुठेतरी यष्ट्यांचा वेध घेतला गेला. क्लीन बोल्ड प्लेड ऑनच्या स्वरूपात कमलेश पाटील बाद. खर्च करत 1 गडी मिळवला होता, आणि त्याच्याच कामगिरीचा आढावा घेऊन त्याला स्लॉक ओव्हरसाठी ठेवलं गेलं होतं, आणि हे खूप चांगला पंचांचा कॅप्टनचा निर्णय या ठिकाणी योगेश पेंडकरचा. आणि 7व्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना 2 विकेट्स मिळवत त्याने फक्त 1 धाव खर्च केली. बरोबर, कुठल्याही संघाचा मनीष कर्णधार खूप हुशार हवा, आणि ज्यावेळी यष्टीरक्षक कर्णधार असतो मी म्हणून की त्यावेळी त्याचं खूप बारकाईनं लक्ष असतं. क्रिकेटमध्ये मी बघितलंय, टेनिस क्रिकेटमध्ये योगेश पेंडकर, त्याचबरोबर गोपाळ बटा, किरण खटकर, संजय नागवेकर, राम नागवेकर, असे स्वप्नील मळेक, असे भरपूरसे कर्णधार आहेत जे अतिशय हुशार म्हणून ओळखलं जातं. स्ट्राईकवर असेल मुस्तकीम, ओव्हर द विकेट विजय.
हो यावेळेस ड्राईव्ह करायचा होता. हलकसं एज लागते, बॉल मिडल ऑफ द बॅट घेत आहे. विश्वजित ठाकूर वारंवार जर आपण कालच्या दिवसात पण पाहिलं अशोक सर, तर एकही बॉल त्याचा लेग साईड सोडून जाणार नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने ऑफस्टिकचा मारा, बॉडी लाईन मारा तो करतोय आणि त्यामुळेच मात्र वेग आणि बाउन्सच्या आधारावर त्याला खेळताना फलंदाज मात्र तितक्या सक्षमतेने फटके खेळत नाहीये. बरोबर बरोबर. मी म्हणेन की अगदी या गोलंदाजाला तुम्ही झोपेतून जरी उठवलं तरी तो अगदी ऑफ स्टंपला गोलंदाजी टाकेल. इतका सुरेख मारा करतोय आपल्या गोलंदाजीत. राईट आर्म ओव्हर द विकेट, कॉमेंट्री बॉक्स कडून अरब खेळतो एका धावेवर, स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट न विश्वजित. अतिरिक्त उसळी या ठिकाणी घेतले, नक्कीच पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लक्ष घातलं जाईल आणि हा असेल वाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद. आणि अशा पद्धतीने दीपक दादा प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाच्या 50 धावा पूर्ण. अजूनही खूप पुढे जायचंय, खूप लांब जायचंय. अजूनही आपण योग्य त्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो नाही आहोत. लक्ष्याचा तर अजूनपर्यंत खूप पाठलाग करावा लागेल. 70 ओलांडायचे, 20 धावा कमी आहे. बरोबर. किमान 2-3 मोठे फटके अजून मारावे लागतील या मॅच मध्ये. विश्वजित फुल टॉस होता. हाऊ डिड यू मिस दॅट बॉल. सरळ रेषेत खेळण्याच्या ऐवजी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सरळ यष्टोच्या मधोमध सापडला आणि पायचीच्या स्वरूपात अरब शेख बाद. च्या स्वरूपात बाद झालाय. बघा फुलटॉस बॉलवर पायचीच्या सुरुवात बाद होणं खरंच एक दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा जेव्हा तुम्हाला एवढ्या मोठ्या स्टेजवर असता खूप कमी वेळा तुम्हाला फुलरचे बॉल खेळण्याची संधी मिळते. त्यातल्या त्यात अरबला ती संधी मिळाली होती, पण अगोदरपासून मन बनवलं तुम्हाला ऑन साइडलाच खेळायचंय आणि त्याच वेळे मात्र तो वेळीच स्वतःचा पवित्रा बदलू शकला नाही आणि पायचीच्या स्वरूपात तो बाद होतोय. बरोबर. बऱ्याच वेळा हे फुलटॉस चेंडू आपण मैदानात बघतो, ज्या फुलटॉसवर भरपूर वेळा षटकार बघायला मिळतात, परंतु ज्यावेळी फलंदाज बाद होतो त्यावेळी तो स्वतःवर सुद्धा भरपूर नक्कीच निराश होतो फलंदाज. 8 गडी बाद 50 अशी धावसंख्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन लहाने. आता मात्र टेल एंडर्स वर आता जबाबदारी येते की धावांचा जो आलेख आहे तो उंच करता यावा. बघा खूप कमी वेळे 8वा 9वा 10वा 11वा या फलंदाजांना संधी मिळत असते, पण आता संधी मिळाली आणि या संधीचं सोनं नक्कीच करायला. कित्येक वेळा आपण पाहिलंय की बॉलर्स देखील चांगला खेळ करू शकते. तर पाहूया आता ती जबाबदारी बॉलर्सने उचलायला हवी आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करायला हवी. धावसंख्या 8 गडी बाद 50 धावा. ब्लॉक हॉल डिलिव्हरी खूप जास्त स्ट्राईड मोठी केली होती पायांची आणि त्या बॉलवर फॉलो करत खेळण्याचा प्रयत्न सचिन लहानेचा झाला होता. अशा पद्धतीने 7व्या षटकाची समाप्ती होते. 60 षटकाच्या समाप्तीनंतर दीपक दादा प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाची धावसंख्या झाली 8 गडी बाद 50 धावा. आता फक्त 6 बॉलचा खेळ शिल्लक. देऊया डीजेला संधी, घेऊया छोटीशी विश्रांती. संदीप पाटील, मांडवी परिवार आणि सार्थक 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने यायचे. चला ताबडतोब या, आपण लगेचच लिस्ट अपडेट करून टॉस करणार आहोत. संदीप पाटील आणि अजित मोहिते, मांडवी परिवार आणि सार्थक 11 रायगड दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला नम्र विनंती करू इच्छितो. चला या, लगेच आपण लिस्ट अपडेट करणार आहोत आणि लगेच टॉस करणार आहोत. शेवटच्या षटकाची जबाबदारी तुकाराम कुंचे. जुनं जाणतं नाव आहे, महाराज या नावाने सुप्रसिद्ध आहे, पण आता मात्र अलिबागचा उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू मुस्तकीम मुकादम तुम्हाला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, राऊंड विकेट. पुन्हा एकदा अँगल बनवून गोलंदाजी करायची होती. उजव्या बाहेर इम्पॅक्ट करणारा हा बॉल होता. त्या बॉलवर मात्र तितकाचा चांगला पवित्रा घेता आला नाही. या बॉल जातोय तो म्हणजे शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये एकदा पूर्ण करण्याची संधी होती. एका धावी चिवाड धावसंख्या झाले 8 गडी बाद 51 धावा. एक धावाईने आता काय होणार नाहीये, कारण आता फक्त 5 बॉल शिल्लक आहे. 5 बॉल्समध्ये मात्र तुम्हाला आक्रमकतेने सडेतोड उत्तर द्यावं लागेल धावांचा आलेख उंच करण्यासाठी. त्यासाठी सचिनला आणि स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर तुकाराम पुंचे, राईट आर्म, राऊंड विकेट. फुलटॉस आहे, गुडघ्यावर बॅलन्स करून बॉलला उडवलंय सचिन लहानेचा मोठा फटका, दमदार षटकार. नसतं या ठिकाणी तुम्हाला शरीरयष्टी जरी सडपातळ वाटली, पण मात्र स्वप्नांची उंची तारी मात्र घराला भिडणारी आहे. त्याच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. बरोबर बरोबर. आपण शेवटच्या षटकाबद्दल आपण चर्चा करत होतो, परंतु मनीष अजून एका दुसरा अजून फटका हवाय या मॅच मध्ये. 2 फटके निघाले तर मी म्हणेन की खूप महत्वाचे असतील. 57 धावा, राऊंड विकेट.
यावेळेस मात्र मिस टाइम आहे. यष्टीरक्षक योगेश पेडकर त्या ठिकाणी झेल कंप्लीट करण्यासाठी जातोय आणि आता सचिन लहानेच्या खेळीचा अंत होतो आणि 9वा हातला बसतोय दीपकदादा प्रतिष्ठान जागृत डोंबिवली संघाला. आता मात्र एकच विकेट शिल्लक आहे या डावातला जागृत स्पोर्ट्स संघासाठी. विनंती करू इच्छितो की जो इनिंग ब्रेक मध्ये आम्हाला वेळ मिळतोय तो वेळ आम्हाला युटिलाइज करायचा आहे. शेवटचा विकेट आता प्रसन्न पाटील तुम्हाला आता नॉन स्ट्राईक एंडला खेळताना पाहायला मिळणार आहे. मुस्तकीम मुकादम हा देखील तितकाच दर्जेदार खेळाडू आहे आणि त्यामुळे कदाचित त्याच्याकडून जास्तीत जास्त धावांची अपेक्षा कॅप्टनला असणार आहे. आणि पाहूया मुस्तकीम आता टेल एंडला आलाय पण खरं तर तो एक आयकॉन प्लेअर आहे आणि आता बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्हाला आता मैदानात पाहायला मिळेल. तुकाराम वर्सेस मुस्तकीम. यावेळेस हलक्या हाताने बॉलला डिफेन्स केलं जाते. मिड ऑफ रिजनला क्षेत्ररक्षण नव्हता एकदा पूर्ण केले जाते. दुसऱ्या प्रयत्न केला जाणार नाहीये कारण आता जर विकेट गेला तर डाव संपुष्टात येईल हीच कुठेतरी भीती मुस्तकीम मुकादीमला होती. त्यामुळेच मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू शकला असता पण मात्र एकाच धावेवर समाधान धावसंख्या जाते ती म्हणजेच 9 गडी बाद 58 धावा. सर अजित मोहिते जर तुम्ही आता आलात नाही तर कमिटीच्या वतीने तुमच्या डावाच्या ओव्हर्स कमी केल्या जातील त्यामुळे आम्ही तुम्हाला पुकार देतोय. प्लीज कम फॉर लिस्ट अपडेटिंग अँड टॉस. शेवटचा पुकार असेल. धावसंख्या झाली 58 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस एज लागते गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये त्या ठिकाणी बॉल स्टॉप करतोय तोपर्यंत एक धाव मिळते. पहिल्या बॉल पासून अशोक सर पकड मजबूत आहे. पहिल्या बॉल पासून मात्र वर येऊ दिलं नाही दीपकदादा त्याच्या टीमला ती म्हणजे सिद्धिविनायक उसगाव या संघाने. हा मनीष पहिल्या पॉवर प्ले मध्ये एक गडी बाद झाला अवघ्या 3 धावा आणि तिथून मी म्हणेन की दडपण हे फलंदाजावर जाणवलं. दडपण वाढत गेलं प्रत्येक षटकात गडी बाद होत गेला आणि त्याच ठिकाणी हा संघ 9 गडी बाद 59 धावा राऊंड विकेट. यावेळेस माझा फटका चांगला आहे की कव्हर रिजन क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी झेल स्वीकारला जाईल आणि अशा पद्धतीने ऑल आउट होतोय दीपक दादा प्रति जागृत स्पोर्ट डोंबिवली संघ आणि धावफलकावर आहे 59 धावा. 48 बॉल मध्ये 60 धावा पूर्ण कराव्या लागतील सिद्धिविनायक उसगाव टीमला. खेळाडूंच्या कामगिरीचा उल्लेख आपण करूया. केतन मात्र 150 धावा, रजत मुंडे 114 धावा, अजित मोहिते 131 धावा, थॉमस डायस 130 धावा, सुमित डोंगरे 105 धावा. गोलंदाजीत राकेश प्रभू 8 गडी बाद करतोय, सचिन लहाणे 7 विकेट, करण घनसळकर 6 गडी बाद करतोय, प्रसन्न पाटील 6 गडी बाद करतोय, प्रीतम बारी 6 गडी बाद करतोय, विश्वजित ठाकूर 9 गडी बाद करतोय, विजय पावले 6 गडी बाद करतोय, राजेश सोरटे 6 गडी बाद करतोय, ध्रुवित मात्रे 6 गडी बाद करतोय आणि फिरोज शेख 6 गडी बाद करतोय. हे होतं एकंदरीत म्हणजे या सेमीफायनलच्या अगोदरचं या खेळाडूंबद्दलची माहिती. आणि आता एकंदरीत म्हणजे नाणेफेकीसाठी लवकर या दोन्ही कॅप्टन आणि एकंदरीत आताच्या सामन्यात 4 गडी बाद करतो विश्वजित ठाकूर. या ठिकाणी अजित मोहिते आपण लवकर या, कदाचित एखाद्या षटकाची पेनल्टी आपल्याला मिळू शकते. तर आता विश्वजित ठाकूर मात्र 13 गडी आतापर्यंत बाद करतोय. तर 48 चेंडू 60 धावा असं समीकरण या पहिल्या सेमीफायनलमध्ये दुसऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी लवकर या दोन्ही कॅप्टन. आणि वळल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र बदल होतोय. या ठिकाणी मराठी आणि हिंदी अतिशय सुंदर 2 आवाज आपल्यासमोर येत आहेत, आमचे प्रसादजी परब आणि त्याचबरोबर मच्छिंद्र पाटिल. आइए सर, कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से आपका स्वागत. हॅलो, प्रत्येक फळी सांगता की फायनल एक आम्ही फायनलच्या उपरांत हाऊसिंग कुपनला ड्रॉ जातलो आणि सांजे 3 वरांचेर आमची हाऊसिंग विकपाक सुरू जातले. सगळ्यांनी लक्षात दवरचे 3 वरांचेर हाऊसिंग विकपाक सुरवात जातली आणि आफ्टर द फायनल मॅच हाऊसिंग ड्रॉ जातलो. ह्या हाऊसिंग तुमकां फर्स्ट प्राइज म्हळ्यार टोटल कॅश प्राइज 35,000 मेळटले. कितलेय जर क्लेम आयल्यो जाल्यार त्यो क्लेम येतल्यो तितून भितर अमावंट डिवायड करून सगळ्यांक मेळटलो. सर जल्दी 5 आनी 5 हातूंत भितर कॅश प्राइज 35,000. तशेंच डोनेशन कुपनां, ह्या डोनेशन कुपना भितर तुमकां फर्स्ट प्राइज 50,000, सेकंड प्राइज 30,000, थर्ड प्राइज 20 आनी 10,000ची 3 कन्सोलेशन प्राइजां अशी हाऊसिंग कुपनां आसतली. ह्या डोनेशन कुपनां आसतली आनी तातूंत भितर 100 रुपया प्रमाणे हे कुपन तुमकां हांगासर विकप चालू आसा. कोणें जर अजून पर्यंत काडूं ना तांणी हांगासर डोनेशन कुपनां काडपाची आनी 3 वरां उपरांत हांगासर हाऊसिंग विकपाक सुरू जातल्यो. सगळ्यांनी हाऊसिंग काडच्यो. ह्या हाऊसिंग भितर तुमकां 200 रुपयांक 2 क्लेम आसतल्यो, 2 कुपनां आसतलीं 200 रुपया भितर.
सॉरी 3 कुपनां 200 रुपयांक प्रत्येक कुपनाक म्हणल्यार 3 कुपनां भितर खंयचेय एक कुपनाक जल्ली 5 जावपाक जाय सगळ्यांनी लक्षात दवरचें 35,000 कॅश प्रायज हावजी ड्रॉ रोकडोच फायनल मॅच जाल्ली त्या उपरांत रोकडोच हावजीचो ड्रॉ जातलो आनी ताचे उपरांत प्रायज डिस्ट्रिब्युशन सेरेमनी सुरू जातली सगळ्यांनी नोंद घेवची आनी ह्या हावजीक काडून आमकां ह्या क्लबा खातीर तुमकां तुमचें कॉपरेशन हांगासर आमकां दाखोवचें थँक्यू. A very good morning to one and president. Today is the final day of this tournament, Sangam Premier League 2021 and 22. So we will get answer today who is going to be champion और दूसरे सेमीफाइनल के मुकाबले के टॉस यहाँ पर हम करने जा रहे हैं. एक तरफ है मांडवी परिवार और दूसरी तरफ है सार्थक अलीवर रायगढ़ टीम. पिछले साल की रनर अप टीम हमारे साथ जुड़ेगी. अजीत मोहिते हमारे साथ जुड़ेंगे. मांडवी परिवार के कप्तान हैं और सार्थक अलीवर रायगढ़ टीम के कप्तान संदीप पाटिल उर्फ पप्पू. I kindly request about the captain please join with me for the toss. The next semi-final का ये मुकाबला Sangam Premier League 2021-22 season 16. So very good morning to one and present here. It is a big day of this tournament. अजित मोहिते हमच्या उजव्या बाजूला थांबतील. अंकुर सिंह माफ कीजिए. अंकुर सिंह जिन्होंने भारत और पाकिस्तान के बीच में मुकाबला हुआ था उसकी कप्तानी भी की थी और जीत के दावेदार भी थे. It's okay. Yes, toss is going on. Ankur Singh माझ्या उजव्या बाजूला आणि संदीप पाटील डाव्या बाजूला. Big fight. Second semi-final. Get ready. Tail is called from Ankur Singh and it is a tail. Okay. So Ankur Singh, first of all, I would like to congratulate you on the toss. Ajit, Ankur, first of all तुमचा निर्णय आम्हाला अपेक्षित असणार आहे. सर फील्डिंग करेंगे हम लोग. अब फील्डिंग करोगे. यहाँ तक का सफर कैसा रहा? जिस प्रकार से आपने पिछले मुकाबले के लिए शानदार प्रदर्शन रहा, कई मैचेस में दबाव भी हमने देखा आपके ऊपर. यहाँ तक का सफर सेमीफाइनल तक आप पहुँच चुके हैं, आप नॉकआउट खेलना है. यहाँ तक का सफर आपका कैसा रहा? क्या कहोगे इन शॉर्ट? एक्चुअली हमने क्रिकेट अभी तक एंजॉय किया और आगे भी वही करेंगे. अंकुर सिंह, आप सरहद पार कर भी क्रिकेट खेले. ये प्रतियोगिता आप देख पा रहे हैं कि नेशनल लेवल पर खेली जा रही है. सो मैनी प्लेयर्स हैव पार्टिसिपेटेड इन दिस टूर्नामेंट फ्रॉम मेनी स्टेट्स. सो हाउ विल व्हाट विल से अबाउट दिस फैबुलस जर्नी ऑफ एसपीएस सीजन 16? बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है. एक्चुअली ये टूर्नामेंट नहीं एक ब्रांड बन चुका है. जिस हिसाब से टूर्नामेंट है सारे प्लेयर्स ऑल ओवर इंडिया के यहाँ खेलने आते हैं. बहुत ही अच्छा टूर्नामेंट है और होप ये करूँगा, दुआ करता हूँ कि आगे चल के और इससे भी अच्छे आप बेटर कराएं. अंकुर सिंह, एक और क्वेश्चन पूछना चाहेंगे. पिछले साल की जो सार्थक टीम है आपके सामने ऑपोजिट में, ये पिछले साल रनअप रही है, उससे पहले फाइनल चैंपियन रही है. बड़ी टीम है, आपकी भी बड़ी टीम है. एक फाइट मुकाबला देखने को मिलेगा हमें. जी ऑब्वियसली जो अच्छा खेलेगा वही जीतेगा. ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट. संदीप हमारे साथ आहे. संदीप, टॉस जिंकला असतं तर आपण काय स्वीकारलं असतं? टॉस जिंकला असतं तर मी पण फील्ड केली असती पहिले. संदीप, तुमचा एक सामना बॉलआउटमध्ये झाला, कारण ती परिस्थिती अशी होती की डू ऑर डाय. जर तुम्ही तिथे बॉलआउट करू शकला नसता, हिट करू शकला नसता, तुम्हाला स्पर्धेतनं बाहेर देखील जावं लागलं असतं. तो क्षण कसा होता? तो थरार कसा होता? तो थरार असा होता की चॅम्पियन बनण्याचा थरार होता आणि आज ते आम्ही सिद्ध करणार आहोत. ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट. द न्यूज फार्म सेंटर, मांडवी परिवार ऑन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रसाद सर, थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मच्छिंद्र आणि थँक्यू सो मच ऑल्सो टू अशोक नाईक आणि मनीष पाटील. SF1 सेमीफायनल 1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मैदानावर आपण बघत आहोत पहिल्या सत्रामध्ये धावा कुठल्या कुठल्या गेल्या, धावफरक एकूण 59 धावा. स्लाइस केला, प्रतिम फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, पॅटर्न स्ट्रोक आणि चेंडू जातो तो फरक घरंगळत डायव्हर्ट होत असताना चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम चौकार. सातपुते त्याच्यासोबत आले आघाडीला तो थॉमस डायस. हो, चेंडू हवेमध्ये कॉट बँडचा बिल. या इट इज लीडिंग एज घेतली चेंडूने.
भरपूर सफल झाला फलंदाज. ऑन साईडला स्लॉक स्वीप करायचा होता पण टायमिंग झाला नाहीये आणि चेंडू थोडासा खाली राहतोय. बॅटची लिडिंग एज घेऊन यष्टीच्या मागे मात्र अप्रतिम झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. पहिलाच धक्का लागतोय तो मैदानावर. तुम्ही पाहतात सिद्धिविनायक उसगाव या संघाला आणि धक्का लागतो मैदानावर तो कृष्णा सातूच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. आहे पण बघायचं आहे पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये एक मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न होता, मनसुबा होता, माणूस होतं, एक स्वप्न घेऊन दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उतरले होते. पण त्याच्यापैकी एका खेळाडूचा अडसर दूर केलाय मुश्ताकीन मुकादमने पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. एक चौका निश्चित वसूल झाला पण पुढच्या चेंडूवर त्याच्याकडे उत्तर होतं आणि कॉर्ड बँडच्या स्वरूपात त्याने बाद केलं ते कृष्णा सातपुतेला. स्ट्रायकिंग एंडला संघनायक स्वतः योगेश पेंडकर. पाठलाग केलाय, कट केलाय चेंडूला, मागे जातो चेंडू, विशाल मात्र चेंडूवर डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण तेवढ्याच तन्मयतेने तेवढ्याच कॉन्फिडेंटली एकदा तिथे कंप्लीट करून स्ट्राईक एंडला येतोय तो फलंदाज थॉमस डायस. स्पर्धेमध्ये सर्वाधिक खेळाडूंच्या लिस्टमध्ये या खेळाडूचं नाव आहे, सर्वाधिक धावसंख्या बनवण्याच्या लिस्टमध्ये या खेळाडूचं नाव आहे. आणि मागच्या 3 वर्षात सुद्धा म्हणजे मला आठवतं की कालच्या दिवसामध्ये त्याने मात्र जेव्हा आमच्याशी बाईट घेतली आम्ही जेव्हा चर्चा केली माझा मॅच आवड देतच ना आणि त्याने आवर्जून उल्लेख केला की यामध्ये मला खेळणं खूप आवडतं आणि मागच्या काही वर्षांपासून याच मैदानावर माझा परफॉर्मन्स खूप चांगला होतोय. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला थॉमस डायस. कट करायचा प्रयत्न, कॉड बिहाइंडचं हलकंसं अपील मैदानाच्या आतमध्ये करत असताना यष्टीच्या मागून आणि त्याचबरोबर गोलंदाज सुद्धा यष्टीच्या मागे आपण पाहतो केतन मात्रे. आज या सामन्यात हवा तसा चमकला नाही, हवी तशी फटकेबाजी झाली नाही केतनकडून. खूप लवकर तो तंबूत परतला, वैयक्तिक 14 धावांचं योगदान त्याने मात्र दिलं. मुश्ताकीन मुकादम थोडासा ओव्हरपिच बॅक टू द बॉलर, डायव्हर्ट होते चेंडू पण कुठली रेस घेत नाहीये योगेश, त्याचबरोबर योगेश आणि त्याचबरोबर थॉमस. डॉट बॉल, धावसंख्या कायम. धावफलकावर मला सांगतात विराट तेंडुलकर 5 धावा धावफलकावर. 7.5ची गती राखायची आहे. पहिल्या थरामध्ये आपण बघितलं तर 59 धावा कुठल्या मैदानावर आणि 60 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय सिद्धिविनायक उसगाव गतवर्षी जे चॅम्पियन संघ मैदानामध्ये खेळत असताना या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. आणि मैदानावर आपण बघूया पहिल्या षटकाकडे धावसंख्या 5 झाली धावफलकावर, अंकित झाल्या त्या एकाच चौकारच्या मध्ये. एक चौकार मात्र आलाय फलंदाज कृष्णाच्या बॅटमधून. तो कृष्णा तंबूत परतलाय, कॉड बँडच्या स्वरूपात तो बाद झाला आणि त्यात मात्र म्हणजे आतमध्ये स्वतः संघनायक आलाय म्हणजेच योगेश पेंडकर. सांगेम प्रीमियर लीग कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा आमच्यासोबत मच्छिंद्र पाटील याचं आगमन होते. भरपूर स्वागत आहे मच्छिंद्र. आपण बघतोय की आज मात्र पंचांनी मुभा दिली आहे की आज कुठल्या प्रकारचं बर्डन आहेत पण तरीसुद्धा डिसिप्लिनमध्ये खेळावं लागेल. प्रत्येक षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत. 7 षटकं तुम्हाला 35 मिनिटात कव्हर करायचीच आहेत आणि तुमचं शेवटचे षटक आहे ते 36व्या मिनिटाला चालू झालं पाहिजे. ही सुद्धा सूचना पंचांनी तुम्हाला सर्व संघनायकांना दिली आहे. हा नियम आजच्या दिवसामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला वेळेत खेळायचं आहे, वेळेत परफॉर्मन्स करायचं आहे आणि 2 सामने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे कव्हर करायचे आहेत लवकरात लवकर. प्रसाद सर, हे खूप कमी रायरली तुम्हाला पाहायला मिळतं कारण षटकांची गती राखणं हा एक डिसिप्लिनचा भाग आहे आणि ते तुम्हाला करता आलं पाहिजे. एक खूप चांगला निर्णय करणं. भरपूर स्पर्धा आपण पाहतो, या कोणत्याही स्पर्धेमध्ये असा निर्णय आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि मगाशी तुम्ही आवर्जून एक क्वेश्चन केला पंचांची भूमिका कशी राहिली, तेव्हा सांगितलं विशालनं खूप चांगली भूमिका राहिली कारण ते पंच नव्हे ते ऑर्गनायझर असं वाटतात. खूप चांगला पंचांचा वापर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. थँक्यू. पहिल्या चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर, रायझिंग डिलिव्हरी, थोडासा चेंडू बाउन्स होत असताना निघून गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. यशीच्या मागे तुम्ही पाहतात यशरक्षक केतन आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बघा चेंडू गोलंदाजी याप्रमाणे केली जाते. गोलंदाज प्रसन्न पाटील लेफ्ट आर्म क्रीजचा वापर करताना चेंडूला अँगल करतोय, बाहेर काढतोय आणि सरप्राईज करतोय तो स्ट्रायकिंग एंडला योगेशला. पाठलाग केला, अप्रतिम पंच अँड गुड फिल्डिंग ऑल्सो. सुपर फिल्डिंग फ्रॉम आरब शेख. खूप चांगला पंच पाहायला मिळाला, बॅकफूट पंच. ज्या फटक्याचा जन्म भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरच्या बॅटमधून झाला. वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केलं आणि पहिलाच दौरा जो झाला न्यूझीलंड या दौऱ्यावर त्या फटक्याचा जन्म झाला, बॅकफूट पंच. तो फटका पाहायला मिळाला योगेश पेंडकरच्या बॅटमधून. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, एकूण अंकित झाले त्या 6 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला थॉमस.
स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, समोर खेळण्याचा प्रयत्न होता कारण मिड ऑन आणि मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आहे, अशा मुवमेंटला त्याच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, पण थोडासा मात्र तुम्ही बघा प्रयत्न असफल ठरतोय, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. आणि निश्चितच प्रसन्न पाटील ज्याप्रमाणे प्रसन्न केले वातावरण आतापर्यंत सांगेम प्रीमियर लीगमध्ये विजेता दिग्बंधू प्रतिष्ठान जे स्पोर्ट्स डोंबिवली संघाचा जो प्रवास आहे तो यशस्वी राहिल्याचं कारण एकमेव निश्चित म्हणे की मात्र गोलंदाजी. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, मोठी विकेट मिळणार आणि हो मिळाली आहे. वॉट कॅच, वॉट अ फिनिश. हरेश मिरकुडी तिथे मात्र आहे, चूक होणार नाही आणि काय फिनिश केलाय. दिस इज द बिग विकेट. फलंदाज बाद होतोय तो थॉमस डायस. माझे शब्द मशीद हवेमध्येच होते की आतापर्यंत दीपदादा प्रतिष्ठान JS डोंबिवली संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये सांगेम प्रीमियर लीगमध्ये थक्क करणार राहिला. याचं कारण त्यांची गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीने मात्र इथे चमत्कार करून दाखवला आणि अत्यंत प्रेशियस, अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत मौल्यवान विकेट मिळवली आहे ती थॉमस डायसला बाद करून. येस येस खरंच प्रसाद कर. आत्तापर्यंत आपण या संघानं मोठमोठ्या संघाला खूप चांगले धक्के दिलेत. हा आपण पाहिलं मागच्या वर्षी देखील या संघानं खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि यावर्षी इथपर्यंत पोहोचला आहे. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. गतवर्षी सुद्धा मात्र जागतिक स्पोर्ट्स या नावाने हा संघ इथे खेळला होता. आउटसाइड एज मागे जातो चेंडू, प्रयत्न चांगला होता, फ्लाइंग एफर्ट पाहायला मिळाले केतनकडून. ऍक्शन रिप्ले आपण निश्चित आपण बघणार आहोत की ज्याप्रमाणे सूर मारला केतनने मात्र हा झेल खूप इम्पॉर्टंट होता कारण स्ट्रायकिंग एंडला होता तो फंजी फायटर जेट या संघाचा संघनायक म्हणजे योगेश पेंडकर. त्याचा झेल तर हलकासा सुटला तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये. स्लो मोशन आणि वन हँडेडली कॅच. प्रयत्न थोडासा असफल राहिला केतनचा पण हृदयाचे ठोके अक्षरशः थांबले होते अशा मुवमेंटला कारण संघनायक मैदानाच्या आतमध्ये तो फाईट करत होता आणि आता मात्र त्याची साथ देण्यासाठी आता आला आहे फलंदाजीला तो म्हणजेच एजाज कुरेशी. 7 लॉस ऑफ 2 अशी सुरुवात पहिल्या सत्रात सुद्धा झाली होती. दीपदादा प्रतिष्ठान जेव्हा संघ इथे फलंदाजी करत होता. 53 धावांची अजूनही गरज आहे. 37 धावा चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईक एंडला इजाज. प्रसन्न पाटील. नेक्स्ट बॉल. शॉट ऑफ गुड लाईन. चेंडू हवेमध्ये आणि सेफ शॉट आहे, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होतोय पंच बघतायत. बिफोर द लाईन, आफ्टर द लाईन आणि चेंडू सीमा. मागच्या 7 दिवसांमध्ये अप्रतिम साथ दिली आम्हाला धीरज नाईकने दक्ष DJ साऊंडच्या माध्यमातून. समीकरण उरलं 49 धावांची गरज आहे. 36 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गावर सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी येतोय तो पुन्हा एकदा मुश्ताकीन मुकादम मॅन फ्रॉम रोहा. ओव्हर पिच आहे. बॉटम हँड हलक्या त्याने चेंडूला प्लेस केले शॉर्ट कव्हरमध्ये. ते मात्र एकदा तिथे कंप्लीट करतोय तो फलंदाज योगेश पेंडकर. धावसंख्येला देतोय आकार. धाव फलकावर तो या चेंडूवर तो म्हणजे 12 धावसंख्येवर. मागच्या षटकातल्या शेवट चेंडूवर चौकार वसूल केला. निश्चित थोडासा दबाव दूर केला तो एजाज कुरेशीने आणि हवेमध्ये खेळलेला फटका सेफ शॉट होता कारण त्या ठिकाणी कोणीच काढ जवळपास नव्हता. अशा मुवमेंटला बरोबर किंचीच म्हणजे 1 इंचवर जेमतेम चेंडू आतमध्ये पडला असेल आणि त्यात चेंडू तो सीमारेच्या बाहेर निघून गेला 4 धावेसाठी. चौकाराने खातं उघडले ते इजाजने. स्ट्रायकिंग केलं तोच फलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावर 12. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सेकंड स्पेलमध्ये आले तो मुश्ताकीन मुकादम. नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली आणि इथे मात्र 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. सीमारेषे बाहेर येतोय तो चौकार.
क्या बात आहे. आर डी बर्मन पंचमदा अप्रतिम संगीत ऐकायला मिळतंय. स्टीअर करण्याचा प्रयत्न होता ऑफस्टॉनच्या थोडासा बाहेर. मागचा चेंडू थोडासा फुलटॉस होता आणि खूप सुंदररित्या एक्झिक्यूट केलं आहे. गली आणि त्याचबरोबर फाईन्सले शॉर्ट थर्डमॅनच्या रिझमधून 2 खेळाडूंच्या मधून चेंडूला काढलंय आणि चौकार वसूल केला. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. हा चेंडू डॉट आहे मागचा. 44 धावेची गरज. 33 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा स्टीअर करण्याचा प्रयत्न. पॉइंटला गलीचा खेळाडू चेंडू उचलतोय विशाल शहा आणि तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट होते पुन्हा योगेशकडे. मिल गया हमको साथी मिल गया हा जणू काही उल्लेख मग अशी गाण्यात झाला. निश्चितच अर्थ म्हणेन की योगेशला एक चांगल्या साथीची गरज होती आणि तो साथीला त्याला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला इजाज कुरीच्या स्वरूपात आलेला आहे. 32 चेंडू आणि 43 धावांची गरज. धावसंख्या 17 धावा, 2 गडी बाद. नेक्स्ट बॉल फ्रॉम मुश्तकीन. स्लोअर वन आहे. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा आता बॉटम हँड. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. विशाल येते चेंडूवर. तिथे विशाल पाटील. काल एका बाजूने चांगला तग धरला होता बॅटिंग करत असताना विशाल पाटीलने. चांगली बॅटिंग केली होती पण जास्त काही योगदान देऊ शकलं नाही. आपल्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार वैयक्तिक 12 धावांचं योगदान फलंदाजीमध्ये. आणि सिद्धिविनायक उजगाव संघ पोहोचलाय तो 18 धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय चिवडे यांचं आगमन झालं. मनोपूर्वक स्वागत आहे अक्षय चिवडे. करंटली वॉचिंग 10,000 पब्लिक प्रेक्षक. फुलटा चेंडू आहे. 10,000 प्रेक्षक आता सध्या स्पर्धेचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in वर घेत आहेत. अजून काय हवं आहे. एवढं मोठं निश्चितच उपलब्धी पाहायला मिळते. सांगे प्रीमियर लीग ही स्पर्धा निश्चित कानाकोपऱ्यात पोहोचली जगाच्या आणि निश्चितच म्हणेन की त्यामध्ये tenniscricket.inचा सुद्धा तेवढाच मोलाचा वाटा आहे. कारण मागाशी सातत्याने मी उल्लेख करतो की आपण या स्पर्धेमध्ये बघतोय की मागच्या काही वर्षांमध्ये जो कायापालट पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. संघांच्या माध्यमातून 10 लीगचे सामने खेळायचे आहेत. म्हणजे प्रत्येक संघाला एक संघाला प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाच्या समोर खेळायचं आहे आणि त्याची तुम्हाला पाहायला मिळालं. कमीत कमी 4 सामने तुला प्रत्येक संघ खेळत असताना पाहायला मिळतो. तर 18 धावसंख्येवर 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. समीकरण उरले 30 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि मैदानावर 42 धावांची अजूनही गरज आहे. ती म्हणजे सामना जिंकण्यासाठी. प्रसाद सर 60 धावांचं लक्ष 8 षटकांचा सामना ज्या पद्धतीने आपण पाहतोय की कॉमेंट्री बॉक्स आमचा दाखवला जातोय. थँक्यू सो मच tenniscricket.in. आमच्या समेत बाजूलाच आमच्या व्हॉइस ऑफ महाराष्ट्र भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव असलेले मराठीचे आमचे समालोचक प्रसाद परब सर मला जॉईंट आहेत. प्रसाद सर आपण जर एकंदरीत पाहिली परिस्थिती खूप चांगली. 60 धावांचं लक्ष आहे. समोर मोठा एक संघ आहे. मागच्या वर्षी चॅम्पियन संघ खेळतोय. मध्ये गोलंदाजीमध्ये कस लावलाय. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची मुभा दिली जात नाहीये. गुड ॲपट चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानावरती. निश्चितच अशा मुवमेंटला तर मात्र दिबदादा प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघ हा पोहोचलाय ना, इथून मात्र मागे येऊन तुम्ही बघू शकत नाहीये. आज जे काय करायचं ते आजच करायचं आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. आज नाही तो अगले साल तक कुछ भी नाही. मला आठवतं गेल्या वर्षी लीगमध्येच मात्र हा संघ डिस्क्वालिफाय झाला होता, पराभूत झाला होता. पण आता मात्र यावर्षी अजून एक पाऊल टाकलंय. यावर्षी आपण पाहतोय दिबदादा प्रतिष्ठान नावाने संघ खेळतोय. महेंद्र म्हात्रे, अरविंद बत्रे काका, राहुल पाटील, हरीश पाटील असा तुम्हाला या संघाच्या मागे नावं पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून हा संघ तुम्ही पाहता दिबदादा प्रतिष्ठान JS डोंबिवली, ज्या संघाने यावर्षी 2021-22च्या सीझनमध्ये थेट उपांत्य फेरी गाठली आहे. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे या संघासाठी. याचं कौतुक व्हायला हवं. कारण या संघामध्ये आपण जर बघितलं ना मच्छिंद्र तर 99% खेळाडू ग्रामीण विभागातले खेळतात आणि त्यांनी मात्र आपला दमखम दाखवून दिला आहे आणि त्यांनी मात्र परफॉर्मन्स देतच ना थेट अंतिम उपांत्य फेरी गाठली आहे ती सांगेन प्रीमियर लीगची. तो फार मोठी गोष्ट आणि अभिमान. सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. या षटकामध्ये प्रसन्न पाटील जो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. वेगवान चेंडू होता. बॉटम हँडचा अप्रतिम वापर. फुलटॉस चेंडू बॅकवर्ड घेतलाय आणि बॅटवरने एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक ऑन मिडॉनला चेंडू कव्हर करेल पण एकादार समाधान. बॅट आणि पॅड एकत्र करताना ऑन साईडला खूप चांगल्या रीतीने प्लेस केलंय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर.
धावसंख्या धावफलकावर 19 लॉस ऑफ 2. 29 बॉल अँड 41 रन्स टू विन. हा फरक आहे ना, हा फरक गोलंदाजांना दूर करायचा आहे. धावसंख्या जरी धावफलकावर आपल्याकडे 59 आहेत, पण त्या 59ने असं दाखवायचं की आपल्याकडे 100 धावा आहेत, अशी गोलंदाजी करावी लागणार आहे गोलंदाजांना. आतापर्यंत आपण जर बघितलं 2 स्पेलमध्ये गोलंदाजी केली ती मुश्ताकीन मुकादम. 2 स्पेलमध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या स्पेलमध्ये 5 धावा, दुसऱ्या स्पेलमध्ये 7 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवली त्याने आपल्या संघासाठी. 2 षटकात 12 धावा, एकही निर्धाव नाही. तर या अगोदर आपण बघितलं प्रसन्न पाटील 1 षटक. चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, लांब ठेवल्या चेंडूला. बघितलं की फलंदाजाकडे फुटवर्क नाहीये, इजाजकडे फुटवर्क नाहीये. ॲक्शन रिप्ले जर मशीनला बघितलं की चेंडू आपण ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर बघतोय, फुटवर्क नाही पाहायला मिळालं म्हणजेच इजाजकडून, आणि त्याचा फायदा उचलला. एकच पाऊल पुढे टाकलं होतं आणि तसंच मागेच थांबला तो, आणि तिथून मात्र अप्रतिम इनस्विंग दाखवत असताना सरप्राईज करून गेलाय तो चेंडू इजाजला. गुड बॉलिंग ॲज इट इज. पण हा मात्र चेंडू भरपूर बाहेर आहे. मागच्या चेंडूची पिचिंगच पाहायला मिळाली, पण हा चेंडू थोडासा आउटस्विंग येतोय आणि रिटर्न किटच्या बाहेरून निघून जातोय. चेंडू वाईट बॉल सिग्नल पंच करतायत आणि धावसंख्येत होती ती भर. धावसंख्या धावफलकावर 20. 40 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे ते 28. 28 बॉल अँड 40 रन्स टू विन. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स आहे. चेंडू उंच गेलाय आणि निश्चितच लांब सुद्धा गेलाय. कमलेश पाटीलच्या डोक्यावरून टाटा बाय बाय, षटकार. प्रदीप धीरज. एखाद्या संघामध्ये एखादा खेळाडू इन होता तेव्हा त्याच्या संघाची ताकद जशी द्विगुणित होते ना, तशी धीरजची ताकद आज द्विगुणित झाली आहे. त्याचा पूर्ण सेटअप त्याने लावला आहे आणि आपला पूर्णपणे आवाज तो आपल्या प्रेक्षकांना ऐकवतोय. हो, अवे फ्रॉम द बॉडी ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू सबमरीन. शॉर्ट ऑफ गुडलेथ वरनं चेंडू अपेक्षेप्रमाणे बाउन्स होत नाहीये, पण मागच्या चेंडू षटकार निश्चित पाहायला मिळाला. अप्रतिम षटकार ठोकला तो इजाजने. व्हेरी मच कॉन्फिडंट क्रिकेटर, टेक्निकल साऊंड क्रिकेटर. समय साधण्यासाठी खूप सुंदर आहे आणि परिस्थिती अनुरूप फटके तो मोल्ड करतो किंवा परिस्थिती अनुरूप आपल्या संघासाठी तो परफॉर्म करतो. 26 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. फुल टॉस आहे, ऑफ ड्राईव्ह, अप्रतिम फटका कॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दुर्वारी चेंडू तिथे कव्हर करतायत डीप कव्हर पॉईंटला, आणि तोपर्यंत मी तिथे फक्त एकच धाव दे एजाज कुरेशीला. 27 लॉस ऑफ 2. ब्युटिफुल क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट. tenniscricket.in अजिबात संधी देत नाहीये कोणाला इथे नावं ठेवण्याची. संधीच नाही तुमच्याकडे, काहीच तुम्ही कंप्लेंट करू शकत नाही. एवढा सुंदर आणि सुपर टेलिकास्ट बघा. गोलंदाजाला कव्हर करतायत, बॅट्समनला कव्हर करतायत, क्लोज तुम्हाला कॅमेरेज पाहायला मिळतात, क्लोज मुवमेंट पाहायला मिळत आहेत tenniscricket.inच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, जास्त बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स अँड वाईट सिग्नल. मला आठवते की यावर्षी आम्ही गेल्या वर्षीचा उल्लेख करतो, 2021चा उल्लेख करतोय. एका स्पर्धेमध्ये आम्ही दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा होती, आम्ही समालोचन करत होतो आणि त्यांच्या सर्व कॅमेऱ्यांच्या मागे HD लाईव्ह असं चित्र लिहिलेलं होतं, असं नाव लिहिलेलं होतं. आणि पंचांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जेव्हा क्लोज डिस्टन्ससाठी पंच तिथे आले आणि पंचाने विचारलं की मला ही स्क्रीन थोडीशी झूम करून दाखव. बॉटम हँड व्ही शेपमध्ये फटका पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या टेक्निकल टीमने पंचांना सांगितलं आम्ही एकदा धावसंख्येवर आपण लक्ष टाकूया. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. 4 षटकांखेर मला विराज सांगतोय अंकित झाल्या एकूण धावफलक द्या 29 धावा. 24 चेंडूत 29 धावा केल्या, 24 चेंडूत आता 31 धावा करायच्या आहेत. तर तो असा एक इन्सिडेंट असा होता की डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि एक क्लोज डिसिजन होतं. जशी आपण स्क्रीन बघतोय जिथे मात्र गौरव सावंत आणि किंवा अक्षय चिबडे ज्या ठिकाणी बसल्या तिथे आपण जी स्क्रीन बघतोय त्या ठिकाणी त्यांच्या मॉनिटरवर त्यांच्या डिस्प्लेवर 2 स्क्रीन असतात आणि त्यापैकी एक स्क्रीन पंचांनी सांगितले की तुम्ही जरा झूम करून दाखवा. आणि त्यांच्या टेक्निकल टीमने सांगितलं की सॉरी सर, मी ती स्क्रीन झूम नाही करू शकत, ती पूर्णपणे ब्लर होऊन जाईल, फाटेल तिथे.
आणि मला तेव्हा लक्षात आलं की नक्कीच याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे. एच टी त्यांच्या टी शर्टच्या मागे लिहिलं होतं HD लाईव्ह आणि तुम्ही मात्र निश्चित असं क्लिअरिटी देऊ शकत नाही आहे. पण टेनिस क्रिकेट .inचं अजिबात तसं नाही आहे. आम्हाला जेव्हा जेव्हा गरज तेव्हा तेव्हा त्यांनी क्लोज विजन आम्हाला दाखवलेत आणि पंचाने सुद्धा खुश केले, आयोजकांना खुश केले. कुठल्या प्रकारचं डिसिजन त्यांच्या माध्यमातून चुकत नाही. आपण वळूया पुढच्या काही षटकांमध्ये, जिथे मात्र 24 चेंडूत 31 धावांची गरज आहे. थोडीशी विश्रांती घेतो, कॉमेंटपासून इन्व्हाइट करतो. या आपण ऐकूया रायगडची धगधगती तोफ मच्छिंद्र पाटील यांचा आवाज येणाऱ्या 4 षटकांमध्ये. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया प्रसाद जी. चले गए दोस्तों, मुकाबले तरफ सेमीफाइनल का मुकाबला शानदार प्रदर्शन दोनों टीमों की ओर से. जीत के लिए 60 रन का लक्ष्य है और टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ 29 यानी कि 31 रन की अभी भी आवश्यकता. योगेश पेन का छोड़ा हुआ कैच कितना यहाँ पर महंगा पड़ सकता है. केतन ने काफ़ी अच्छा एफर्ट दिया था. आसान कैच नहीं था लेकिन कोशिश काफ़ी अच्छी थी. गेंदबाजी में परिवर्तन सचिन लहाने आते हुए गेंदबाजी में बिंगर बड़े की एक गेंदबाज है, बैक पर बचा कर कट कर दिया. ये योगेश पेनकर एक सफल कप्तान रहे. कल हमने देखा इस प्रतियोगिता में जी जगदीश पटेल ने पहला ओवर किया था, दूसरे मैच में उसी गेंदबाज से अंतिम ओवर करवाया, क्योंकि ये एक सफल कप्तान रहे आज तक के. तारीख में बात करेंगे तो और टीम का स्कोर यहाँ पर धीरे धीरे बढ़ता हुआ. प्रसाद जी, अब तक का जो लेखा जोखा हमने देखा, फील्डिंग का स्टैंडर्ड देखा हमने, दीपक दादा प्रदर्शन जागृति स्पोर्ट्स का काफ़ी शानदार रहा. गेंदबाजी में काफ़ी उन्होंने तरक्की की मैदान के ऊपर और अपने अभी भी जिक्र किया था कि ये जो टीम खेल रही है इसमें से 80 या 90% खिलाड़ी ग्रामीण खिलाड़ी यानी कि रूरल एरिया से डेवलप कर बिलोंग करते हैं. एक गर्व की बात मैं कहूँगा. इस बीच गेंद सचिन लाने की गेंद बैक पर बिछाकर कट कर दिया. खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन गेंद रफ्तार से भरी निकलती हुई छन 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 सीधा 4 रन. टेनिस क्रिकेट. इजाज कुरैशी 20 रन का शानदार इजाफा दिया. अब तक उन्होंने 3 चौके लगाए, छक्का भी लगाया, 2 सिंगल के माध्यम से उन्होंने गेंद भी डॉट खेली है, लेकिन रिकवर करने की क्षमता भी रखते हैं वही खिलाड़ी. आपकी बार व्हाट अ शॉट, इनसाइड आउट और गेंद सीमा पार सीधा 6 रन. ताकत तक ताकत, दैट्स अ 6. SPL हा SPL. थैंक यू. व्हाट अ शॉट, व्हाट अ क्लास. टेलीकास्ट देखकर ऐसे लग रहा है कि ये प्रतियोगिता हम स्टार स्पोर्ट पर देख रहे हैं. इंटरनेशनल लुक, इट लुक्स लाइक वी आर डूइंग कमेंट्री इंटरनेशनल लेवल, नो डाउट. पिछले साल की बात करेंगे इस प्रतियोगिता के बारे में. आपकी बार फुल टॉस ड्राइव किया, गेंद को दिशा दी, चौड़ापुर के माध्यम से खिलाड़ी वहां पर मौजूद. पिछले साल जब SPL का फाइनल मुकाबला हुआ था तब इस प्रतियोगिता को कुल मिलाकर 10,000 लोगों ने देखा था. लेकिन आज जब पहली गेंद फेंकी तो 5,000 दर्शक अब इस मुकाबले को 10,000 देख रहे हैं. आप देखे देखो धीरे धीरे आगे आगे होता है क्या है. और क्रेडिट गोज टू tenniscricket.in और क्रेडिट गोज टू सनशाइन क्रिकेटर्स. व्हाट अ ब्यूटीफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट. टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 5 ओवर में अच्छा स्कोर खड़ा कर दिया. व्हाट अ शॉट, just stand and deliver. That's a great shot. What a leader with it. That's gone nice over the top of the mid wicket. That's a fantastic shot set. इस प्रकार बहुत ही शानदार करारा स्ट्रोक योगेश पेनकर, फाइटर जेट ने कहा जाता है. और कैमरा वर्क देखिए यहाँ पर. टीम का स्कोर बढ़ता हुआ 47, 2 विकेटों के नुकसान के ऊपर. योगेश पेनकर के बल्ले से निकलता पहला छक्का है. अब तक संयम बरकरार था उन्होंने. अब जानते मुकाबले को खुला करने का समय आ चुका है. और इस अंदाज में लवली डिलीवरी, बैट एंड पैड में गेंद थी और हल्के से हाथ से पुश किया गेंद को. एक अच्छे खिलाड़ी है, महान खिलाड़ी है, महान क्रिकेट खेलते हैं. बड़े शॉट लगाने के बाद स्ट्राइक को रोटेट करना उन्होंने बिल्कुल उचित समझा. स्ट्राइक को अपने खेमे में भी रखा. ओवर का हुआ समापन. कुल मिलाकर 5 ओवर का खेल समापन हुआ. टीम का स्कोर है 48. जीत के लिए मैच 12 रन की आवश्यकता बची हुई 18 गेंदों में. ये देखिए इक्वेशन ऑन स्क्रीन बोर्ड. नीड 12 रन टू विन फ्रॉम 18 डिलीवरीज. पिछले साल ये टीम चैंपियन रही है, इसके लिए इस साल भी सबको दाव पर लगाकर पूरी कायनात लगाकर क्रिकेट का खेल दिखाती हुई SPL का ये सीजन 16 हम देख पा रहे हैं. दिस टूर्नामेंट हैज कंप्लीटेड इट्स 15 years successfully and season 16 who is going to be champion. You will get answer today. 25 teams have participated in this tournament and this tournament is being played on international level, no doubt. जिस प्रकार का लाइव टेलीकास्ट है, sufficient sitting arrangement for spectators, beautiful wicket, luxury greens, pinch of flag, pinch of color. What a wonderful atmosphere for the cricket.
टीम का स्कोर इस ओवर में रन बने हमें बताएंगे विराज। इस ओवर में रन काफ़ी बने, 2 छक्के लगे, एक चौका और 3 सिंगल की मदद से इस ओवर में कुल मिलाकर 19 रन बने। दिस ओवर हैज़ बिन वेरी एक्सपेंसिव फॉर दीपक दादा प्रतिष्ठान कि 19 रन आया इस ओवर से और जीत के लिए मैच 12 रन की आवश्यकता। नए ओवर की शुरुआत, गेंदबाजी में तब्दीली। अब जानते हैं यहाँ पर योगेश पेनकर के अब दबाव नहीं है, 18 गेंदे 12 रन की आवश्यकता है, तो ऐसे हालात में अब जोखिम लिया जा सकता है, क्रिकेट को एंजॉय किया जा सकता है। एक सोच है उनकी, कैच छोड़ने के बाद उन्होंने जो कहर मचा यहाँ पर वो भी एक बढ़िया रहा। अरब से गेंदबाजी में आते हुए बदलापुर से बिलोंग कर मेरे गेंदबाज इस बीच गेंद आपकी बार कट करने की कोशिश। बस जी क्या कहोगे जिस प्रकार से खेल रहा है, पिछले ओवर में 19 रन बने, पिछला ओवर काफी महंगा रहा। ते एक षटक एक थोडंसं टर्निंग पॉईंट ठरेल निश्चित म्हणेन की मात्र फलंदाजी करत असताना योगेश पेंडकर ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, एजाज कुरेशी ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र या संघाने या फलंदाजी मात्र डाव सावरलाय आणि चांगली बॅटिंग करतात आपल्या संघासाठी। आता मात्र समीकरण उरले 16 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची। हो जी हाँ बिल्कुल, ये देखिए ये कमाल का क्रिकेट खेलते हैं, माहौल को देखकर बल्लेबाजी करते हैं। आप जानते हैं कि सिंगल डबल से भी रन बनाएंगे प्रसाद सरती, मुकाबले को जीता जा सकता है, मुकाबला हमारे पक्ष में, मुकाबले को हम आगोश में कर सकते हैं, ये सोच कहीं भी। और जहां पर जरूरत है बड़े शॉट की, बड़े शॉट लगा रहे, जहां पर जरूरत सिंगल डबल की रनों को आगे बढ़ा रहे और जीत की तरफ उनके ये नक्श कदम पर चलती हुई टीम। नाही खूपच चांगला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते, सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत कारण लक्ष आता मध्ये त्यांच्या आवाक्यात आहे। 15 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे। इस बीच अगली गेंद, ओ इस समय जगह बनाकर खेलने की कोशिश की थी, स्वीप शॉट लगाना चाहते थे। इजाज की बात करेंगे तो उन्होंने अब तक अच्छी बल्लेबाज की, बड़े शॉट भी लगे, लुक एट द एक्शन रिप्ले। हाँ इससे पहले भी यही प्रयास किया था जब पिछला ओवर रहा था। शानदार बल्लेबाज की, अब तक उन्होंने 2 छक्के 3 चौके लगा है, शानदार बल्लेबाजी प्रेशराइज पूरे प्रतियोगिता में। इस बार वही डिलीवरी और देखिए केतन वहां पर अपील करते हुए डॉट गेंद की समाप्ति। और एक गेंद अभी भी बाकी है, 1 टू गो। प्रसाद जी वो कैच योगेश पेनकर का बहुत बड़ा कैच था, लेकिन केतन ने काफ़ी एफर्ट भी दिया था, उस कैच से थोड़ा सा मैं कहूँगा खुशी की लहर हो सकती है इस टीम में, लेकिन किस्मत को मंजूर नहीं था। इस बीच अंतिम डिलीवरी ऑफ दिस ओवर, ओ ग्रेट डिलीवरी, सच अ ग्रेट डिलीवरी, not a single has been scored in last 3 deliveries have been very fantastic, no doubt, what a good finish. नाही खूपच चांगली गोलंदाजी आपण मगाशी आपण तो उल्लेख केला की 19 धावांचं षटक पाहायला मिळालं आणि त्याच्या मुवमेंटला कमबॅक करणं खूप इम्पॉर्टंट होतं, तो कमबॅक ते मात्र करून दाखवलाय। आरव आता या संघामध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सिलेक्शन झालं, या संघात त्याला स्थान मिळतंय आणि इथे आपण एवढ्या लांबून खास करून ह्या संघात खेळण्यासाठी का आलो याचं उत्तर देत असताना अवघ्या 1 धावेचं षटक हाताळले, खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि अजूनही संधी निर्माण केली आहे की आपण इथे कमबॅक करू शकतो। मच्छिंद्र मगाशी आपण मी उल्लेख केला की लाईव्हच्या माध्यमातून खूप सुंदर टेलिकास्ट सुरू आहे, पण काही प्रेशराईज सुद्धा केलं जात आहे। मी आवर्जून उल्लेख करेन, मी कुठल्याही पर्टिक्युलर चॅनलचं नाव इथे घेतलेलं नाही आहे आणि ते मला घ्यावंसं वाटत नाही आहे। मी आज टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून इथे कॉमेंट्री करतो आहे, मी आज त्यांच्या क्लॅरिटीबद्दल बोलतो आहे आणि मी निश्चितच त्यांना वरच्याच लेवलला ठेवीन। JTC आहे, टेनिस क्रिकेट डॉट इन भरपूर आहे, 70-70 आपल्या सुद्धा आपल्या 12 मिनिट टेलिकास्ट, पण आज मात्र ज्या चॅनलबद्दल मी मगाशी बोललो तर मी कुठल्याही प्रकारच्या चॅनलचा इथे उल्लेख केला नाही आहे, त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका। प्रसाद परब इथे सज्ज आहे सगळ्यांना तोंड देण्यासाठी। बहुत शुक्रिया प्रसाद जी। जीत के लिए क्या ओवर रहा, पर 1 ओवर 1 गेंद, इस ओवर में 1 ही रन बना, पहले ओवर में 20 रन। अब गेंदबाजी में आते हुए कमलेश उर्फ काबा, शानदार फील्डिंग का मुजाहरा अब केतन ने सबक सीखा है पिछले जब उन्होंने कैच छोड़े उसके बाद, क्या उन्होंने एफर्ट दिया, पर अब समीकरण बदल चुका है, वक्त बदल चुका है, मुकाबला करवट लेता नजर आ रहा है। सेमीफाइनल का मुकाबला किस प्रकार होना चाहिए, इसी कगार पर चलता मुकाबला। जीत के लिए 11 गेंदे और 11 रन की आवश्यकता। पिछले 7 गेंद में मैच 1 ही रन बनाए, और फैंटास्टिक बॉलिंग अटैक फ्रॉम बॉलर्स। इस बीच अगेन लेकिन थोड़ा सा दबाव में गेंदबाज काबा यहाँ पर, क्योंकि योगेश पेनकर जैसे बल्लेबाज नामी मैदान पर है, सेट होकर बल्लेबाजी कर रहे हैं, अब तक 22 मिनट मैदान पर खेल रहे, जमकर खेल रहे। ऐसे हालात में किस प्रकार गेंदबाज करे, कहाँ पर पिच करे, कहाँ पर लेंथ और लाइन को बरकरार रखे, ये बड़ा सवाल बन रहा है। और यहाँ से वाइड का यहाँ पर इशारा अंपायर की ओर से होता हुआ, टीम का स्कोर यहाँ से बढ़ता हुआ, बच्चे भी 11 गेंदे और 10 रन की आवश्यकता। आपकी बार दूरियां बरकरार रखी थी, सीधे बल्ले यहाँ पर गेंद को सिर्फ स्टेयर किया, किरण वहां पर मौजूद थे, 1 रन पूरा किया, स्पिरिट काफी अच्छा रहा, लेकिन वहां पर थोड़ा सा फंबल और ये गेंद सीमा पार, सीधा 4 रन। खराब फील्डिंग, थोड़ा सा प्रेशर मैदान के ऊपर, सीधा 4 रन।
कर रहा, पूरी तरह से पहुंचे नहीं थे। उसके बाद रिले की भी कोशिश हुई यहाँ पर फील्डिंग की, लेकिन नहीं पहुंच पाए। 10 गेंदे और 6 रन की आवश्यकता। योगेश पेनकर इस बार शॉर्ट ऑफ पोल के माध्यम से खिलाड़ी वहां पर मौजूद, बैकवर्ड्स के रीजन में बिल्कुल अंपायर को हाई लो करते गेंद और दूसरे रन की कोशिश थी, निकल चुके थे, लेकिन अपने बढ़ते कदम को पीछे ले यहाँ पर सही वक्त पर, और यहाँ से मिलेगा एक ही रन। काफी अच्छा एफर्ट रहा दीपक दादा प्रतिष्ठान जागृति स्पोर्ट्स का इस प्रतियोगिता में। कुल मिलाकर पिछले साल के कंपैरिजन में इस साल ज्यादा एफर्ट दिया उन्होंने, और क्या कमाल का खेल रहा। केतन ने भी शानदार बल्लेबाजी की, विशाल की कप्तानी हमने देखी यहाँ पर, बहुत ही शानदार प्रदर्शन रहा। और बात करेंगे तो सिद्धिविनायक वैसगांव टीम, उनकी तो बात ही अलग है। पिछले साल की चैंपियन टीम कट कर दिया इस गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, शॉर्ट के माध्यम से माफ कीजिए, और वहां से मिलेगा एक ही रन। 11,000 दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे। गलतियां हो रही है, गेंद आपसे वहां पे की जा रही है। व्हाट्स गोइंग ऑन, ओ माय गॉड, ये क्या हो रहा है, ये सवाल पूछा गया, और देखते देखते 3 रन पूरे किए। 3 रन यहाँ पर पूरे किए, जहां तक एक ही रन का सवाल बन रहा था, थोड़ी सी सुस्ताई दिखा पर, लापरवाही दिखाए, जिसका फायदा उठा बल्लेबाजों ने, और जहां पर 1 रन था वहां पर 3 रन पूरे किए और मुकाबले को अपने आगोश में किया। 12,000 दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे। मैं मच्छिंद्र पाटिल, रायगढ़ मैन फ्रॉम रोहिंजन गांव, आपका स्वागत करता हूं। हमारे साथ प्रसाद सर, मैन फ्रॉम डोंबिवली, स्वागत है सभी का। जीत के लिए 8 गेंदे 2 रन की आवश्यकता। पिछले कुछ गेंदों में गलतियां हुई है, थोड़ी सी प्रेशर किया इस टीम को। Change of pace and what a shot, what a good finish, what a good finish. Fantastic knock from both the batsmen, और शानदार प्रदर्शन रहा पर योगेश पेनकर फिनिश करते हुए, और इजाज कुरैशी ने उनका साथ दिया। शानदार फिनिश। पर गए, शॉट के लिए जगह बनाई, वहां पर शॉट बना दिया शॉर्ट ऑफ पोल के माध्यम से, और सिद्धिविनायक वैसगांव टीम ओन द मैच बाय 8 विकेट्स। व्हाट अ फैंटास्टिक कन्विंसिंग विक्ट्री, नो डाउट। हार्ड लक दीपक दादा, जागृति स्पोर्ट्स डोंबिवली, दीपक दादा प्रतिष्ठान जागृति स्पोर्ट्स डोंबिवली टीम, हार्ड लक, अच्छा प्रदर्शन किया आपने, लेकिन गलतियां हुई। ये देखिए केतन मात्री का